आजच्या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत सर? एक मिनिट चेक करून सांगतो तुम्हाला. मला वाटते आज आपण एंट्री बघणार आहोत, कोणकोणत्या प्रकारच्या असतात वगैरे. सर एक प्रश्न आहे, विचारू का? एकच मिनिट. कुणाचा प्रश्न असेल त्यांनी प्रश्न विचारतो बरे. सर जनरल क्वेश्चन आहे, विचारू? हा विचारा, चालेल. हा ऍक्च्युली आयसीटी मध्ये जर तुम्हाला म्हणजे तुमच्या अनुभवावरून जरी विचारलं, सर्वात महत्वाची गोष्ट कुठली वाटते? की भाई जसं बायस आहे, स्ट्रक्चर आहे, बाकी नॅरेटिव्ह आहे, यामधून तुम्हाला असं बेस्ट चीज कोणती वाटते की जे इम्पॉर्टंट आहे, बेस म्हणू आपण त्याला? इम्पॉर्टंट जर म्हणायला गेलं तर बायस आणि नॅरेटिव्ह ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर मग बाकीचं महत्वाचं आहे सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट. गॉट इट सर. बाकी त्याच्यानंतर ना काय नाही महत्वाचं. मग आजच्या लेक्चरमध्ये एंट्रीचे प्रकार असणार आहे. ऑर्डर कशी टाकायची, कोणती ऑर्डर, कारण की ऑर्डरचे प्रकार अजून भरपूर लोकांना माहित नसतात. ओके. हॅलो, आवाज येत नाही युवराज सर, तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. आता येतो बघा सर आवाज? हा येते, बोला. सर सपोर्ट आणि रजिस्टर म्हणजे काय असेल? आवाज काहीतरी तुमचा गडबडल्यासारखं वाटतं. एकच मिनिट. हॅलो, आता येतो आवाज? हा येते, बोला. ते सपोर्ट आणि रजिस्टर म्हणजे काय असतं? सपोर्ट अँड रेजिस्टन्स नाही वापरत आपण. ते प्राइस एक्सचेंजचे पॅटर्नचे हे असतात. ते आपण एसएमसी आणि आयसीटी यूज करतो, त्यामुळे ते नाही वापरत आपण. हा ठीक आहे, धन्यवाद. हा, बघा सर्वांना आवाज क्लिअर आहे का बघा? हो सर. ओके, ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, तोपर्यंत आपण त्याच्यावर चर्चा करू थोडे, जॉईन होस तोपर्यंत. काल जो लेक्चर झाला त्याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे? सर माझा एक प्रॉब्लेम आहे. हा, एमटी फाईलला माझा लॉग इनच होत नाही. ऍक्च्युअली मी जे लॉग इन आयडी पासवर्ड वगैरे टाकतोय तर घेतच नाही, इश्यू दाखवतोय. इश्यू दाखवते. आता इश्यू दाखवते का दाखवतो ते सांगतो तुम्हाला मी. काय करायला लागलाय तुम्ही? डेमो अकाउंट कनेक्ट करायला की रिअल अकाउंट कनेक्ट करायला लागलाय? डेमो अकाउंट कनेक्ट करतोय, पण डेमोचा ऑप्शन येत नाही तिथून मेटाटायटल फाईलला. हे दाखवते. हा, येत नाही का सांगतो. कारण की ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा काय ओपन केलं, एमटी ओपन केलं, MT5 ओपन केलं. हा सर. आणि त्याच्यानंतर 3 लाईन्स वर क्लिक करून मॅनेज ब्रोकर केला किंवा मॅनेज हे केलं तुम्ही, बरोबर आहे का? ओके, हा करा बघू मॅनेज केलं. सर परफेक्ट. हा, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, समोर जे दिसते ते एक्सनेस टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलं. हा सर. ती सिलेक्ट करायचं नाहीये, लक्षात घ्या. ते सिलेक्ट करायचं नाही. ओके, ते सिलेक्ट करायचं नाही. वरती टाईप करायचं परत एकदा, फाइंड ब्रोकरची इथे टाईप करा एक्सनेस स्पेस टाकून टी टाईप करा आणि खाली शेवटला येईल बघा एक्सनेस टेक्नॉलॉजी. प्रॉब्लेम सर माझं 3-4 वेळा मी केलंय ना. स्क्रीन शेअर करा 2 मिनिटात, बघूया आपण, चेक करूया. रजिस्टर साईन येते सर खाली. नाही, 2 मिनिटात तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटात दाखवतो. फक्त स्क्रीन शेअर करा तुमची फास्ट मध्ये.
प्रियंका. 2 मिनिटं सर. हा सर, काय काय करायचं म्हटलं तुम्ही? एक्सनेस एक्सनेस टी टाकायचं, टी स्पेस टाकून टी टेक्नॉलॉजी. टी. हा, एक्सनेस टी टाकले. आता त्यात सर्व्हर खाली येणार एक्सनेस टेक्नॉलॉजीचा, तो सिलेक्ट करायचा. नाही, सर्व्हर येतच नाही सर माझ्यामध्ये. एक्सनेस मी ना फायनान्शियल ब्रोकर्स वगैरेच आहे. नेटवर्क 2-3 ऑप्शन येते. हेच प्रॉब्लेम होते मला. दाखवा बघा जरा, स्क्रीन शेअर करताय का बघा जरा. स्क्रीनचं ऑप्शन. गुगल मीट ओपन करा. गुगल मीट ओपन करा आणि अप साईडचा एरो आहे बघा, तिथं स्क्रीन शेअर म्हणून दिसते. दिसते काय? एक 2च मिनिटं, सर्व लोक जॉईन व्हायला लागलेत, त्यामुळे थांबलोय आपण. ठीक आहे, नंतर करता येईल सर. करू आपण. हा चालतंय, ठीक आहे. नंतर मला स्क्रीनशॉट पाठवा, मी तुम्हाला करून देतो ते. हो चालेल सर. ठीक. ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम नाही. बाकी आणखी कुणाचा काय प्रश्न आहे? कालच्या परवाच्या लेक्चरसाठी कुणाचा काय प्रश्न आहे का? ओके, ठीक आहे, मला वाटत नाही प्रश्न आहे. आपण लेक्चर चालू करूया. एंट्र्यांचे प्रकारचे बघणार आहोत आपण आज. एंट्र्यांचे प्रकार म्हणजे लोकांना फक्त बाय आणि सेलच माहिती आहे, बाकीचं काय माहित नसतं. लक्षात घ्या, किती प्रकारचे एंट्री असतात, कोणकोणत्या एंट्री असतात, कशा टाकायच्या असतात, ऍक्च्युली कुठं टाकायचे असतात, हे लॉजिक कुणाला माहित नसतंय. मग त्या लॉजिकनुसार मी तुम्हाला हे दाखवणार आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिला तुम्हाला बाय आणि सेल काय आहे दाखवतो. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओंकार सर, इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट काय वेगळं नाही आहे. स्क्रिप्ट वेगळे, फक्त वेगळे आहेत. इंडियन मार्केटचे जे कॅन्डल आहेत त्या फॉरेक्स सारखेच दिसतात, वेगळं काय दिसते काय नाही. त्यामुळं तुम्हाला जे काय शिकवायला लागले ते इंडियन मार्केटला पण चालणार, लक्षात घ्या. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे. बघा इथं बाय म्हणजे काय सांगा. बाय म्हणजे काय असतंय? खरेदी करणे, बरोबर आहे. मग एखाद्या वस्तू जर तुम्ही खरेदी केली तर ती तुम्ही घरीच ठेवताय का? नाही. विकतोय ती, बरोबर ना. खरेदी केल्यानंतर ती जी गोष्ट आहे आपण काय करतो, सेल करतो, बरोबर ना. मग एखादी गोष्ट जर तुम्ही 10 रुपयाला जर खरेदी केली असेल तर किती रुपयाला सेल करताय? त्यापेक्षा जास्त किमतीला. त्यापेक्षा जास्त किमतीला, म्हणजे थोडक्यात 20 रुपयाला, 30 रुपयाला, बरोबर ना. मग याने काय होतं, तुम्हाला प्रॉफिट होतंय, बरोबर. पण ज्यावेळेला बाय केलं त्यावेळेला सेल केल्यानंतरच तुमची कंडिशन पूर्ण झाली, बरोबर ना. मग सेल करताय याचा अर्थ तुम्ही काय करताय, ट्रेड एक्झिट करताय, बरोबर आहे का? ट्रेड एक्झिट करताय. मग ट्रेड एक्झिट ज्या वेळेला करताय त्यावेळेला इनडायरेक्टली काय होत असतं, मार्केटमध्ये सेल होत असतो. कळलं तुम्हाला? हो. हा, तसंच सेलचं असतं, लक्षात घ्या. सेल म्हणजे काय? विक्री. मग एखादी गोष्ट तुमच्याकडे असेल तर सेल करणार आहे तुम्ही, बरोबर आहे. एखादी गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर सेल करणार, आणि एखादी गोष्ट जर तुमच्याकडे नसेल तर मग काय करणार तुम्ही? सेल करू शकताय? नाही. मग ती उधार घेऊन सेल करू शकताय? घेऊ शकता ना, बरोबर ना. उधार घेऊन सेल करताय. समजा आता मी तुम्हाला एखादी गोष्ट उधार दिलाय, मी तुम्हाला एक पेन दिलाय 10 रुपयाला. मी तुम्हाला एक 10 रुपयाला पेन दिलाय. मग 10 रुपयाचा पेन तुम्ही काय घेतलाय, माझ्याकडनं उधार घेतलाय. मग तो काय करायचा तुम्हाला, ठेवायचा का विकायचा आहे? विकायचा आहे. मग कितीला विकणार 10 रुपयाचा पेन? जास्त किमतीला, 12-15. 15 रुपयाला. 15 रुपयाला विकणार, त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकणार, बरोबर आहे का.
म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर ही 15 रुपयाला तुम्ही विकला आणि तुम्हाला मला किती रुपये द्यायचे आहेत? 10 रुपये. म्हणजे थोडक्यात तुम्ही बाय कितीला केल्यासारखं झालेला आहे? 10 रुपयाला. यानं काय होणार आहे? 15ला विकला आणि 10 रुपयाला घेतला, खरेदी केली, बरोबर ना? मग तुम्हाला काय झाला? 5 रुपयाचा काय झाला? प्रॉफिट झाला. मग किंमत कमी झाल्यावर प्रॉफिट झाला का जास्त झाल्यावर प्रॉफिट झाला? किंमत कमी झाल्यावर झालं ना. 15 रुपयाला काय केला तुम्ही? विकला. 15 रुपयाची गोष्ट कमी झाल्यानंतर घेतली ना तुम्ही परत ती, बरोबर आहे काय? एखादा तुमच्या उलटी प्रोसेस थोडक्यात म्हणायला गेलं तर. आता इथे काय झालं? तुम्ही 10 रुपयाला घेतला पण खरेदी केली ना तुम्ही इथं. मग खरेदी केल्यानंतर विकायला पाहिजे ना, मग ती जास्त किमतीलाच विकायला पाहिजे. मग ती जास्त किमतीला विकणार तुम्ही, म्हणजे 20 रुपयाला विकणार. याने काय होणार? तुम्हाला 10 रुपयाचा फायदा होणार. मग इथे किंमत वाढली की कमी झाली? वाढली. बाय मध्ये वाढली. म्हणून बाय साईडला प्रॉफिट कोणत्या साईडला होतोय? बाय साईडला, अप साईडला. आणि सेल मध्ये प्रॉफिट कोणत्या साईडला होतोय? डाऊन साईडला. समजलं सर्वांना? बाय सेल समजलं सर्वांना? दोन्ही मधला फरक प्रॉफिट. दोन्ही मध्ये पण प्रॉफिटच होतो, बरोबर आहे काय? फक्त जे ट्रेडर असतात, ट्रेडर लोकांनाच प्रॉफिट करता येतो. इन्व्हेस्टमेंट जे करतात त्यांना प्रॉफिट करता येतो का? कॅश ऑन कॅरी जे घेऊन बसतात त्यांचे स्टॉकची किंमत फक्त वाढायलाच लागते ना. कमी झाल्यामुळे त्यांना प्रॉफिट होतो का? नाही होत. मग कमी झाल्यामुळे प्रॉफिट कोणाला होतो? फक्त ट्रेडरला होतो. बरोबर ना? बाय सेल समजलं सर्वांना? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना दुसरे ऑर्डरचा जो पहिला प्रकार असणार आहे तो मार्केट ऑर्डर असणार आहे. जे टोटल सर दुसऱ्या ग्रुपवरती लिंक आलेली नाहीये सर. आलेलं नाही का? मेसेज पण केला आपल्याला. एकच मिनिट थांबा. चालू होतं बोलणं म्हणून नाही बोललो. हो सर, ते आतापर्यंत जॉईन झालो नव्हतो. थांबा एकच मिनिट थांबा. लिंक आलेलं नाही ग्रुपला. एकच मिनिटात लिंक टाकतो मी. कसं आहे, वैभव सरांनी अर्धवट काम केले बहुतेक आज. आपल्याला कसं बाकी सगळ्यांना लिंक मिळाली ना? अच्छा, लिंकची ह्याची ओके, ठीक आहे. एक काम करा, टायटल टाकून घ्या मार्केट ऑर्डर. टायटल टाकून घ्या मार्केट ऑर्डर. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी फायद्याच आहे. कारण की मी पहिला जे काही आपलं सेशन्स आहेत ते बेसिक पासून चालू होतात आणि बेसिक मध्ये काही नवीन गोष्टी जर तुम्हाला मिळत असतील तर तुमच्या फायद्याच्या आहेत, त्या लक्षात घ्या. ओके. आणि रिव्हिजन साठी पण महत्वाचं आहे. तुम्ही जर रिव्हिजन करत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे. ओके. टायटल टाकून घ्या मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर म्हणजे थोडक्यात काय सांगू शकता मला? मार्केट म्हणजे ठराविक किमतीवरती घेण्यासाठी जे आपण प्राइस लावतो त्याला मार्केट ऑर्डर म्हणतो. काय म्हटलं समजलं नाही, प्रॉपर जरा व्यवस्थित सांगा. म्हणजे आपल्याला जिथं घ्यायचंय तीच किंमत आपण टाकतो त्याचा. आपल्याला जिथे घ्यायचं आहे तसं म्हणता येणार नाही ऍक्च्युअल मध्ये. तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्ही मार्केटला गेलाय, तुम्हाला घ्यायचं 100 रुपयाला, ठीक आहे. तुम्हाला घ्यायचं 100 रुपयाला, पण पुढचा व्यापारी 120 रुपयावर तटून बसला असेल तर मग ती नाही भेटणार आपल्याला. ती नाही भेटणार. मग मार्केटला जी किंमत चालू आहे त्या किमतीला खरेदी करणं म्हणजे काय? मार्केट ऑर्डर. अच्छा. तुम्हाला जी घ्यायची ती नाही, मार्केटला जी चालू आहे ती, बरोबर ना? मार्केटला जी किंमत चालू आहे त्या किमतीला घेणे म्हणजे काय? मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर. आणि मार्केट ऑर्डरला MT5 मध्ये काय म्हणतात? मार्केट एक्झिक्युशन. हे बघा इथं दिसतंय का? येस सर. तुमचा माईक बोलून झाल्यानंतर बंद करा. बाकीचा नॉईस येतो पाठीमागचा भरपूर, त्यामुळे बाकीच्यांना त्रास होतो, तो करू नका. हे बघा इथं मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय? मार्केट ऑर्डर. इथं दिसते का तुम्हाला?
इथं दिसते बघा तुम्हाला मार्केट एक्झिक्युशन, आणि इथं एक्सनेस मध्ये काय दिसते? मार्केट ऑर्डर दिसते, बरोबर आहे काय? येस. मार्केट, आता मार्केटला म्हणजे काय, तुम्ही मार्केटमध्ये गेलाय आणि मार्केटला समजा टोमॅटो 100 रुपये किलो आहे, मग पुढचा व्यापारी म्हणतोय की मी तुम्हाला 100 रुपये शिवाय खाली पण देऊ शकत नाही, खाली काय देऊ शकत नाही, मग तुम्ही काय करणार आहे? 100 रुपयाला घेणार आहे, बरोबर ना? का Right. 100 रुपयाला घेणार आहे? कारण की उद्या 100 रुपयाची किंमत 200 वर जायला नको म्हणून तुम्ही 100 ला घेणार ना. मग मार्केटमध्ये जी काही चालू किंमत आहे त्या किमतीला खरेदी केलं तुम्ही, बरोबर आहे. म्हणून त्याला मार्केट ऑर्डर म्हणतात. लक्षात घ्या. बरोबर ना? समजलं? येस. ओके, ठीक आहे. नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. नवीन स्टुडंट आहेत त्यांनी नोट डाऊन करून घ्या, त्यांच्यासाठी बेटर आहे. मार्केटला जी काही किंमत चालू आहे त्या किमतीला खरेदी करणे म्हणजे मार्केट ऑर्डर. राईट. ओके, ठीक आहे. नोट डाऊन झाला असेल तर पुढे जाऊया आपण. जसं तुम्ही मार्केटला बाय करू शकताय, जसं मार्केटला तुम्ही बाय करू शकता तसं मार्केटला सेल पण करू शकताय. येस. बरोबर ना? मार्केटला समजा आता तुम्ही मार्केटमध्ये गेलाय आणि मार्केटला तुम्हाला टोमॅटो 100 रुपये किलोला मिळायला लागलेत. 100 रुपये किलोला टोमॅटो मिळाल्यात, पण उद्या त्या 100 रुपये किलोचा टोमॅटोचा भाव किती रुपये होणार आहे? 10 रुपये होणार आहे. मग काय करायला लागणार तुम्हाला? सेल करायला लागेल. सेल करणार ना. 100 रुपयाला काय करणार तुम्ही? सेल करणार. आणि 100 रुपयाला सेल केलं ना तर 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला 10 रुपयाला जर मिळत असेल तर परत तुमचाच फायदा ना. येस. एका माणसाला तुम्ही 100 रुपयाला ही गोष्ट विकली आहे आणि ते माणूस तुम्हाला तीच गोष्ट 10 रुपयाला द्यायला लागल्या, मग तुमचा 90 रुपये फायदाच होणार ना. बरोबर. बरोबर ना? कळलं? म्हणजे जास्त किमतीत विकणे आणि कमी किमतीत घेणे म्हणजे काय? सेल. आणि सेल आपण मार्केटला पण करू शकतो, बरोबर ना? समजलं? येस. आणि सेलमध्ये ही जी ऑर्डर आहे ती मार्केट एक्झिक्युशन मध्ये 2 बटन विजिबल होतात. MT5 ला इथं खाली दिसतात 2 बटन, हो सर. आणि वरती इथं काय आहे बघा, मार्केट एक्झिक्युशन, आणि इथं सेल पण आहे आणि बाय पण आहे, दोन्ही पण करू शकता तुम्ही. बाय केलं तर मार्केटला कुठं जावं लागेल? वर. वर. आणि सेल केलं तर मार्केटला कुठं जावं लागेल? खाली. खाली. बरोबर ना? येस. हे मार्केटला, आणि इथं तुम्हाला मार्केटची जी चालू प्राइस आहे ती इथं दिसते. बरोबर. सेल केलं तर चालू प्राइसच्या खाली मार्केट जायला लागतं आणि बाय केलं तर चालू प्राइसच्या वरती मार्केटला जायला लागतं, तर तुम्हाला प्रॉफिट होतो. बरोबर ना? बरोबर. हा, समजलं बाय सेल कसं असतं मार्केटला? हो सर. तुम्ही प्लॅटफॉर्मवर नंतर ना एंट्री टाकून हे प्रॅक्टिस करू शकता. जे नवीन स्टुडंट आहेत मार्केटमध्ये त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. त्याच्यानंतर ना तिसरा एंट्रीचा जो प्रकार आहे तो प्लेस्ड ऑर्डर किंवा पेंडिंग ऑर्डर. टाकून घ्या तिकडं, पेंडिंग ऑर्डर किंवा प्लेस्ड ऑर्डर, त्याच्यामध्ये बाय लिमिट. प्लेस्ड किंवा पेंडिंग त्याच्यामध्ये बाय लिमिट. आता बाय लिमिट म्हणजे काय असतं सांगा जरा मला. आपल्याला ज्या प्राइस मध्ये ट्रेड घ्यायचे त्या प्राइसची लिमिट टाकणं, म्हणजे ऑलरेडी या प्राइस वर आलं तरच मला बाय करायचं असं लिमिट लावून ट्रेड करायचं. म्हणजे थोडक्यात काय की सोनं मार्केटला गेला तुम्ही, आता सोनं 95,000 रुपये आहे लक्षात घ्या, बरोबर आहे का? मग 95,000 रुपयाची गोष्ट जर तुम्ही खरेदी करून आला तर ती 95,000 रुपयाला जायला पाहिजे ना, परत त्याच्यावरती जायला पाहिजे ना. मग 95,000 ची गोष्ट कधी 95 ला खरेदी करून येणार का तुम्ही? नाही, मग ती कमी किमतीत घेणार, बरोबर ना? मग 95 ची गोष्ट तुम्हाला जर 70,000 ला जर मिळाली तर तुमचा फायदा होणार आहे की नाही? येस, होणार. बरोबर ना? 70,000 रुपयाला घेतल्यानंतर तुम्ही 71 ला विकू शकताय किंवा 95 ला विकू शकताय. हा काय आहे तुमचा प्रॉफिट आहे. पण तुम्ही काय केलं, एखादी गोष्ट खूपच महाग आहे पण ती स्वस्तात खरेदी करायचा प्रयत्न केला आणि तिथनं तुमचा व्ह्यू काय आहे? प्राइस वाढली पाहिजे, प्राइस वाढली पाहिजे. मग प्राइस जिथून वाढणार आहे तो एरिया तुम्ही सिलेक्ट करणार ना पहिल्यांदा, ती प्राइस लेवल सिलेक्ट करणार ना तुम्ही. येस, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर ना मग ती खरेदी करणार आणि तिथे ट्रेड करणार, बरोबर ना? बरोबर. हा, म्हणजे एखादी गोष्ट बाय लिमिट मध्ये काय येणार, एखादी गोष्ट जर खूपच महाग असेल तर ती स्वस्तात खरेदी करणे आणि महागात विकणे, ह्याला काय म्हणतात? बाय लिमिट म्हणतात. ओके, नोट डाऊन करून घ्या.
हे का मार्केटला तुमच्याकडं 95,000ला काय आहे? गोल्ड आहे. गोल्ड. ओके, मग 95,000चं गोल्ड तुम्ही खरेदी करून आला तर ते 95ला गेलं तर ठीक, बरोबर आहे काय? येस. हे जाणार ना, ह्याची तुमच्याकडे गॅरंटी असेल तर तुम्ही काय करणार आहे? ते कितीला बाय करण्याचा प्रयत्न करणार? 70,000. 70,000ला बाय करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे काय? येस. पण तुम्ही बोलायच्या वेळेला माईक जरा ऑन करा म्हणजे डिस्टर्बन्स वाढणार नाही. ओके, हो का 70,000ला, पण मार्केटची करंट मार्केट प्राइस काय आहे? 95,000. 95,000. मार्केट 70,000ला आले का? आलं नाही आलेलं ना अजून. ज्या वेळेला 70,000ला येईल मार्केट त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार? ती ऑर्डर मिळणार, किंवा पुढचा व्यापारी जर 70,000 रुपयाला द्यायला तयार झाला तर तुम्हाला ती ऑर्डर मिळणार आहे, बरोबर काय? म्हणजे मार्केट कितीला यायला पाहिजे? तुमच्याकडे 70,000 रुपयाला यायला पाहिजे, बरोबर काय? मग तोपर्यंत ती जर ऑर्डर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्हाला लिमिटच लावून टाकायला लागणार, बरोबर आहे का? बरोबर आहे. लिमिट म्हणजे 95,000चं मार्केट ज्यावेळेला 70,000ला येईल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे? बाय करणार आहे, बरोबर आहे? आपोआप लिमिट लावल्याच्या नंतर आपोआप बाय होतं. हा, लिमिट लावल्याच्या नंतर ना आपोआप बाय होतं. पण लिमिट लावून ठेवल्यानंतर ना 70,000 वरनं प्राइस कुठं गेली पाहिजे? बाय केल्या म्हटलं प्राइस कुठं गेली पाहिजे? वर 95,000 1,000 वर कुठं पण जाऊ. हा, वर कुठं पण जाऊ दे, मग तुमचा प्रॉफिट चालू होणार, बरोबर ना? येस. कळालं हे तुम्हाला? टार्गेट आपलं 95,000 राहील. हा, 95. तुम्ही किती पण ठेवू शकताय, 70 वरनं 80 ठेवू शकताय, किंवा 90 ठेवू शकताय, 95 ठेवू शकताय. जेवढं चांगलं टार्गेट असेल तेवढा तुम्हाला प्रॉफिट होणार चांगला आपल्या अनालिसिस नुसार. हो. ओके, ठीक आहे, समजलं सर्वांना? बाय लिमिट काय असतं समजलं? थोडक्यात बाय लिमिटची व्याख्या लिहून घ्या. बाय लिमिटची थोडक्यात व्याख्या लिहून घेतली तरी चालेल. स्वस्तात खरेदी करणे आणि महागात विकणे याला काय म्हणतात? बाय लिमिट. काय म्हणलं सर? स्वस्तात खरेदी करणे आणि तीच गोष्ट महागात विकणे याला बाय लिमिट म्हणतात. लिमिट लावून बाय करणं, आणि ते तुम्हाला इथे MT5 मध्ये दिसतं बघा. इथं दिसतं का विंडो बाय लिमिटचा? येस, दिसतोय. हा, मगाशी तुम्हाला इथं मार्केटमध्ये इथं डायरेक्ट प्राइस आणि हे दोन SL आणि TP येत होते, आणि ज्यावेळेला बाय लिमिट केलं त्यावेळेला प्राइसचा एक वेगळा विंडो आलाय बघा. आलाय काय? येस सर. हा, इथे तुम्हाला प्राइस आता समजा इथे 60,000 दिसते का? मार्केट 60,000 चालू आहे. मग तुम्हाला वाटते की 60,000 म्हणजे 50,000 वरनं मार्केट वरती जाणार आहे. मग इथं तुम्ही 50,000 प्राइस टाकणार, राईट, आणि एंट्री प्लेस करणार. आणि एंट्री प्लेस झाल्यानंतर ना मार्केट ज्यावेळेला 50,000ला येईल त्यावेळेला एंट्री आत येणार, आणि तिथून मार्केट वरती गेलं तर प्रॉफिट होणार, आणि खाली गेलं तर लॉस होणार. समजलं? इथं पण आहे बघा, इथं दिसतं एक्सनेस मध्ये बाय लिमिट, आणि इथं पण दिसतो का बाय लिमिट? ऑर्डरचे टोटल किती प्रकार असतात सांगा? नवीन स्टुडंट आहेत त्यांनी सांगा. ऑर्डरचे टोटल किती प्रकार असतात? मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर आणि दोनच माहिती आहेत. स्टॉप लॉस ऑर्डर आणि स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर. टोटल मार्केटमध्ये 8 प्रकारचे ऑर्डर येतात, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त 4 प्रकारच्याच माहिती आहेत, आणि 4 प्रकारच्या आहेत तुम्हाला माहिती नाही आहेत, आणि हे बेसिक नॉलेज आहे, लक्षात घ्या. ओके, बाय लिमिट सर्वांना समजलं? त्याच्यानंतर आता सेल लिमिट. बाय लिमिटची ऑर्डर कुठे पडणार चालू मार्केटच्या? खालच्या साईडला. चालू मार्केटच्या कोणत्या साईडला ऑर्डर पडणार बाय लिमिट? डाऊन साईडला. डाऊन साईडला. नोट डाऊन करून घ्या, कारण की भरपूर लोक चुकतात. मार्केट इथं चालू आहे 60,000ला आणि 61 ते 62ला ऑर्डर टाकण्याचा प्रयत्न करतात. हे करायचं नाही आहे, लक्षात घ्या. चालू मार्केट प्राइसच्या खालच्या बाजूला जी ऑर्डर पडली जाते, इथं व्ह्यू काय तुमचा अपसाईडचा व्ह्यू आहे, लक्षात घ्या. सेल साईडचा व्ह्यू नाही आहे, अप साईडचा व्ह्यू आहे. ज्यावेळेला बाय मार्केट वरतीच जाणार आहे त्यावेळेला तुम्ही ही ऑर्डर टाकायला लागलाय चालू मार्केटच्या खाली.
चालू मार्केटच्या खाली जी ऑर्डर पडतात तिला काय म्हणतो आपण, बाय लिमिट म्हणतो. आणि मार्केटचा त्यावेळेला व्ह्यू काय आहे तुमचा, अप साईडचा आहे. ओके. त्याच्यानंतर ना सेकंड जी ऑर्डरचा प्रकार आहे तो सेल लिमिट लिहून घ्या. सेल लिमिट म्हणजे काय सांगा मला, माहिती आहे तुम्हाला? सेल लिमिट हे काय, सेल म्हणजे काय, विक्री, बरोबर आहे. सेल लिमिट, आपण आता सेल लिमिट बघणार आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला मी एखादी गोष्ट 24 लाख रुपयाला द्यायला लागलोय. ओके. मग मी एखादी गोष्ट जर तुम्हाला 24 लाख रुपयाला जर देत असेल तर तुम्ही ती गोष्ट पुढे विकायची आहे, बरोबर ना. मी तुम्हाला काय द्यायला लागलोय, उधार द्यायला लागलोय, बरोबर आहे. मग ती गोष्ट तुम्हाला काय करायचंय, पुढे विकायची आहे. मग ती गोष्ट तुम्ही 24 लाख रुपयालाच विकणार का 20 लाख रुपयाला विकणार का त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकणार? 20 लाख. 20 लाखाला विकणार 24 लाखाची गोष्ट, 4 लाख रुपये लॉस करून. म्हणजे सर या पोझिशन मध्ये आपण उलटी विकणार असं. 24 लाखाच्या वरती विकणार ना. 24 लाखाच्या वरती विकणार, लक्षात घ्या, बरोबर आहे काय. हो. मगाशी मार्केटला ऑर्डर होती त्यावेळेला ठीक होतं तुमच्याकडं, पण आता सेल लिमिट लागले म्हणजे मी 24 ला दिले, मग 24 ही वस्तू तुम्ही कितीला सेल करणार आहे? 25-26 किती काय करू शकतो? 30 लाखाला सेल करणार ना तुम्ही, बरोबर ना. 30 लाखाला सेल करणार, कारण की तुम्हाला मला किती द्यायचे? 24 द्यायचे. मग 24 मला द्यायचं असेल तर 20 लाखाला विकून कसं चालेल, बरोबर ना. बरोबर. हा, मग सेलच आहे काय? हा, सेलच आहे, बायचं नाही, लक्षात घ्या, सेलच आहे. तुम्ही काय, माझ्याकडून तुम्हाला 24 लाख रुपयाला मिळाले, पण तुम्ही डायरेक्ट सेल करणार ना ती वस्तू पहिल्यांदा, का बाय करणार आहे? सेल करणार, पहिल्यांदा सेल करणार. माझ्याकडून तुम्हाला ती म्हणजे उधार मिळत आहे आणि तुम्ही ती सेल करणार आहे, मग ती 30 लाखाला सेल करणार. आता 30 लाखाचीच गोष्ट तो पुढचा माणूस तुम्हाला विकायला लागलाय परत, बरोबर. मग तुम्ही स्वस्त घेणार का महाग घेणार? पुढचा माणूस 30 लाखात स्वस्त घेणार ना परत तुम्ही, बरोबर आहे काय. 30 लाखाची गोष्ट तुम्ही किती लाख रुपयाला घेणार? 20 लाख रुपयाला घेणार, बरोबर. 30 लाख रुपयाला विकलं तुम्ही, 30 लाखाची गोष्ट 24 लाख रुपयाला घेणार, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पहिला तुम्ही कोणती कंडिशन पूर्ण केली? सेलची. आणि नंतर सेकंड कोणती कंडिशन पूर्ण केली? बायची. मग 30 लाखाला तुम्ही काही विकलं आणि तुम्हाला ती गोष्ट परत कितीला मिळाली? 24 लाखाला मिळाली. आणि 24 लाख मला किती द्यायचे तुम्हाला? 24 लाख. मग किती रुपयाचा प्रॉफिट झाला तुम्हाला? 6 लाखाचा प्रॉफिट झाला, बरोबर का? बरोबर. समजलं? सेल करताना कोणतीही गोष्ट महागात सेल करण्याचा प्रयत्न करतोय आपण, बरोबर आहे काय? डायरेक्ट जर जाग्यावरनं खाली पडणार असेल तर मग मार्केटला सेल करतोय, बरोबर आहे काय? बरोबर. हा, कळलं हे सेल आणि बाय, सेल लिमिट कळलं. मग आता बाय लिमिटची एंट्री चालू मार्केटच्या कुठं पडत होती? डाऊन साईडला. मग सेल लिमिटची कुठे पडणार? अप साईडला. चालू मार्केटच्या अप साईडला पडणार ना. म्हणजे तुमचा व्ह्यू काय बाबा, इथून मार्केट वरती जाणार आहे आणि वरनं मला वाटतं की इकडून खाली येणार आहे, बरोबर ना. मग तिथं वरच्या प्राइसला तुम्ही काय करता? चालू मार्केटची प्राइस आहे 100, पण तुम्हाला वाटतं की 150 ला गेल्यानंतर मार्केट खाली करणार आहे, मग 150 ला कोणती ऑर्डर लावणार? सेल लिमिट लावणार, बरोबर ना. सेलची नाही, फक्त सेल लिमिट लावणार. लिमिट ऑर्डर टाकणार. कळालं हे सेल लिमिट बाय लिमिट? हे बघा, इथं तुमच्याकडे 2 व्ह्यू आहेत. ज्या वेळेला तुमच्याकडे अपसाईडचा व्ह्यू असतो आणि चालू प्राइस इथं 100 रुपये असते, पण तुम्हाला कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकायचा असतो, मग इथं तुमचा व्ह्यू काय आहे? अपसाईड व्ह्यू आहे ना. मग बाय लिमिट टाकणार का सेल लिमिट टाकणार? बाय लिमिट टाकणार, बरोबर काय? म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला खरेदी करण्याचा विचार करणार तुम्ही? 80, 90, 80. हा काय झाला तुमचा बाय लिमिट झाला. ओके. आता व्ह्यू तुमचा काय आहे? डाऊन साईडचा. ओके. आणि मार्केटची चालू किंमत किती आहे? 100 रुपये, बरोबर. आता 100 रुपयाची गोष्ट तुम्ही 80 रुपयाला विकणार का? नाही. मग ती वरती विकणार ना. कितीला विकणार? 120 ला विकायच्या पूर्ण. मग ही जी ऑर्डर येणार ही कोणती येणार तुमच्याकडं? लिमिट ऑर्डर, सेल लिमिट. का? इथं व्ह्यू कोणता आहे तुमचा? डाऊन साईड. मग चालू मार्केटच्या अप साईडला जी ऑर्डर पडते सेलची
ती कुठली असत्या? डाऊन साईड सेल लिमिट असत्या. आणि चालू मार्केटच्या खालच्या बाजूला अपसाइड व्ह्यू असताना मार्केट जी ऑर्डर पडते ती कोणती असते तुमच्याकडं? बाय लिमिट. बाय लिमिट. बाय लिमिट सेल लिमिट समजलं सर्वांना? समजलं सर्वांना बाय लिमिट सेल लिमिट? ओके ठीक आहे. आता इथपर्यंत मला वाटतं ह्या 4च ऑर्डर सर्वांना भरपूर माहित होता. या 4 पेक्षा आणखी ज्या ऑर्डर आहेत त्या कोणाकोणाला माहित आहेत? कोणाकोणाला माहित नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या 4 नंतर ना आणखी 4 ऑर्डर आहेत त्या कोणाला माहित नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. स्क्रीन दिसत नाही आहे मग तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, कारण की सगळ्यांना स्क्रीन दिसत असणार आहे. स्क्रीन बघा, दिसते का सगळ्यांना? हो दिसते. हा. या 4 व्यतिरिक्त ज्यांना माहित नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा नाही माहित म्हणून. ओके, भरपूर जणांना माहित नाही. मग तुम्ही मला सांगा बेसिक जे काय मी शिकवतोय ते शिकणं महत्वाचे की नाही? काय वाटतं तुम्हाला? हो सर. महत्वाचं आहे, लक्षात द्या. तुम्हाला जर येत असेल तरी पण एक माझा काहीतरी चांगला शब्द तुम्हाला काय करणार आहे, चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे होणार आहे आणि त्यातनं तुमचा फायदा 100% होणार आहे, लक्षात द्या. बरोबर आहे. आता 2 ऑर्डर आपण टोटल 4 ऑर्डर शिकला. 4 ऑर्डर नंतर 5वी जी ऑर्डर येणार आहे ती बाय स्टॉप असणार आहे. बरोबर आहे. बाय स्टॉपची ऑर्डर कुठे टाकली जाते माहिती आहे तुम्हाला? बाय स्टॉपची ऑर्डर कुठे टाकली जाते? स्मिता मॅडम माहिती आहे तुम्हाला? प्राइस खाली असल्याच्या नंतर. प्राइस फक्त खाली असली तर टाकायची नसत्या. ऍक्च्युली स्पेसिफिक एक रिझन असतं, त्या रिझन वेळेलाच बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या ऑर्डर बाहेर काढायचे असतात. अदरवाईज कुठेही बाहेर काढू शकत नाही तुम्ही. कळलं? मग ते स्पेसिफिक रिझन म्हणजे कारण काय आहे आणि तिथं त्याच ऑर्डर का वापरायचे असतात आणि त्या ऑर्डर आपण वापरतोय की नाही हे आपण आता बघणार आहे. आता बाय स्टॉप सेल स्टॉप ज्यांना माहिती आहेत, बाय स्टॉप सेल स्टॉप त्यांना पण मला वाटते प्रॉपर पद्धतीने माहित नाहीत ते ऑर्डर कुठे टाकायचे. ओके, येतात. अमित चव्हाण सर, तुम्हाला माहिती आहे बाय स्टॉप सेल स्टॉप स्पेसिफिक कुठे ऑर्डर टाकायचे असतात? सॉरी, परत बोला सर. बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या ज्या ऑर्डर आहेत हा, त्या स्पेसिफिक क्रायटेरियामध्ये कुठे टाकायचे असतात आणि कशा युज करायचे असतात माहिती आहे का तुम्हाला? जनरली आपण ब्रेकआउट साठी वापरतो त्या. ब्रेकआउट साठी वापरतो. ओके ठीक आहे. म्हणजे आता जस्ट इन केस ब्रेकआउट होणार असेल तर त्या प्राइसच्या वरती आपल्याला बाय लिमिट बाय स्टॉप ऑर्डर टाकून ठेवायचे. ओके ठीक आहे. मग ब्रेकआउट कधी होतो माहिती आहे तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये अजून एवढं क्लिअर नाहीये माझं. ओके ठीक आहे. ब्रेकआउट म्हणजे टाईट ब्रेकआउट कधी होतो? मार्केट वरती तर वरती कधी 100% जाणार हे माहिती आहे का तुम्हाला? रेजिस्टन्स ब्रेक केल्यावरती नाही, रेजिस्टन्स ब्रेक केल्यावरती नाही. तुमचा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर स्टॉप लॉस पण जाऊ शकतो, लक्षात घ्या. हे का कसं असतं तुम्हाला दाखवतो. रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर तुम्ही म्हणताय बरोबर काय, इथं हा रेजिस्टन्स होता तुमच्याकडे, ठीक आहे, राईट. मग इथं एंट्री टाकल्याने एंट्री नंतर प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट झाल्यानंतर मार्केट का खाली आलं? ज्या ठिकाणी प्राइस वर खाली कन्सोलिडेशन करते आणि तिथं ब्रेक देऊन नंतर आता तुम्हाला सांगतो, ज्याने आता आम्ही आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मार्केटला टाईट जर ब्रेकआउट जर पाहिजे असेल तर मार्केटनं काय केले पाहिजे? खालच्या बाजूला कन्सोलिडेशन रेंज तयार केली पाहिजे. ही रेंज जर तयार करत असेल तर मार्केट काय करणार आहे? तुम्हाला टाईट ब्रेकआउट देणार आहे. इथनं जे कॅन्डल वरच्या बाजूला येणार त्या मोठमोठ्या येणार आहेत, बरोबर आहे का? अशा मोठमोठ्या कॅन्डल येणार आहेत. मग ते कधी येतात? ज्यावेळेला खाली कन्सोलिडेशन असेल तेव्हा, बरोबर आहे काय? मग तुमचं उत्तर काय असणार आहे? सपोर्ट रेजिस्टन्स तुटल्यावर उत्तर असणार आहे का? नाही. एखाद्या टाईट रेंजचा ब्रेकआउट जर होणार असेल तरच मोठमोठ्या कॅन्डल येणार आहेत, बरोबर आहे? बरोबर. इथं बघा, चालू मार्केटची जी काही प्राइस आहे ती इथं आहे. चालू मार्केटची प्राइस इथं आहे. समजा इथं तुमच्याकडे चालू मार्केटची प्राइस आता 3310 गोल्डची चालू मार्केटची प्राइस आहे, ठीक आहे? ओके ठीक आहे. आता तुमचा व्ह्यू काय की मार्केट इथून एकतर वरती जाणार हा व्ह्यू आहे, बरोबर आहे? किती प्रकारचे ऑर्डर टाकू शकता तुम्ही? किती प्रकारचे ऑर्डर टाकू शकता इथं तुम्ही? मार्केट वरती जाणार हा व्ह्यू मार्केट बाय करू शकतो. हा, म्हणजे एक ऑर्डर आहे ती मार्केट ऑर्डर टाकू शकता. ही मार्केट ऑर्डर झाली, बरोबर आहे? दुसरी
दुसरी लिमिट ऑर्डर असेल. लिमिट ऑर्डर टाकू शकतो. दुसरी लिमिट ऑर्डर असणार. ओके. आणि तिसरी स्टॉप ऑर्डर असणार. बरोबर आहे काय? स्टॉप लॉस ऑर्डर असणार. बरोबर. ह्या 3 ऑर्डर तुम्ही इथे टाकू शकता, कारण की तुमचा व्ह्यू काय अप साईडला जाणार असा तुमचा व्ह्यू आहे ना, बुलिश आहे. पण तुम्ही मला सांगा, हे कन्सल्टेशन मार्केट झाले, अपलाच जाईल याची गॅरंटी आहे तुमच्याकडे? नाही. मग करंट मार्केट प्राइसला बाय करून चालणार आहे? नाही, रिस्की आहे. रिस्की आहे. मग करंट मार्केट प्राइसचा विषय संपला. बरोबर. आता मार्केट अप साईडला जाणार आहे काय डाऊन साईडला जाणार हे क्लॅरिटी नाही तुमच्याकडे. बरोबर. मग लिमिट ऑर्डर टाकून चालणार आहे? नाही. मग ह्याचा विषय संपला. बरोबर. आता राहिला कोणाचा विषय? स्टॉप ऑर्डर. स्टॉप ऑर्डरचं कसं असते, ज्यावेळेला आता या रेंजच्या बाहेर जर मार्केट सरकलं तर फास्ट जाते ती वरती. बरोबर आहे का? मग तुम्हाला ते घेऊन जाणार. म्हणजे तुमची ऑर्डर जर इथं असेल तर तुमची ऑर्डर आत येणार, स्टॉप ऑर्डर, आणि वरती जाणार. मग इथं तुमची ऑर्डर कुठली बसत्या? स्टॉप ऑर्डर. बाय स्टॉप. मग चालू मार्केटच्या कुठं पडत्या? वरती. आणि मार्केट ऑर्डर सेल स्टॉप खाली पडेल ना? हा, खाली पडेल. चालू मार्केटला जी ऑर्डर पडते ती कुठली? मार्केट ऑर्डर. आणि चालू मार्केटच्या खाली पडते ती लिमिट ऑर्डर. म्हणजे बाय साईडचा व्ह्यू असताना. बरोबर ना? पण बाय लिमिट आणि सेल लिमिट इथं वापरून चालणार नाही, कारण की मार्केट कुठं जाणार हे तुम्हाला माहित नाहीये. बरोबर आहे का? बरोबर. मग मार्केट जर वरती टाईट कन्सल्टेशन करून वरती जर ब्रेकआउट देणार असेल तर स्टॉप ऑर्डर यूज करू शकता तुम्ही. बरोबर ना? या ठिकाणी कव्हर ऑर्डर पण पडू शकते का सर? कुठली कव्हर ऑर्डर? कव्हर ऑर्डर म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्म मध्ये वापरते सांगा मला. ऐकण्यात आलं होतं माझ्या. कव्हर ऑर्डर नाही. आता तिसऱ्या बघा, आता तुम्ही इथपर्यंत 6 ऑर्डर तुम्हाला कळल्या. स्टॉप ऑर्डर ह्या 6व्या ऑर्डर आहेत त्या स्टॉप आहेत. स्टॉप मध्ये बाय स्टॉप, सेल स्टॉप आहेत. बरोबर का? बरोबर. आणि 7वी आणि 8वी ऑर्डर जी आहे ती बाय स्टॉप लिमिट आणि सेल स्टॉप लिमिट. म्हणजे कसं आहे, ब्रेकआउट झाल्यानंतर ना वरच्या बाजूला जी प्राइस लावणार आहे पहिल्यांदा तुम्ही, समजा आता इथे 3350 लावला तर मार्केट काय करते, 3350 ला पहिला रीच करते आणि 3350 नंतर ना दुसरी अनेक प्राइस लावा लागते तुम्हाला इथे खालच्या बाजूला 3320 ची. आणि ह्या दोन्ही प्राइस ज्यावेळेला रीच होतात त्यावेळेला ती 7वी आणि 8वी ऑर्डर आहेत त्या पडतात. म्हणजे त्या कंबाईन ऑर्डर. म्हणजे 3350 टच झाला तर ती ऍक्टिव्हेट होणार की 3320 ला रीच होणार? फक्त रीच होणार. म्हणजे त्यातली कंडिशन, वन कंडिशन त्यातली काय होणार, रीच होणार. म्हणजे हे होणार, फील होणार. एक कंडिशन फील होणार आणि 3320 ला आल्यानंतर दुसरी कंडिशन, आणि 2 कंडिशन ज्यावेळेला फील होतील त्यावेळेला ती ऑर्डर येणार. म्हणजे ह्या ऑर्डर कोणत्या आहेत? ह्या ऑर्डर 7व्या आणि 8व्या ऑर्डर आहेत. आतापर्यंत तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे. पहिल्यांदा काय माहित होतं तुम्हाला? मार्केट ऑर्डरला 2 ऑर्डर पडतात हे माहित होतं. त्याच्यानंतर बाय लिमिट, सेल लिमिट हे माहित होतं. बरोबर का? त्याच्यानंतर तुम्हाला बाय स्टॉप आणि सेल स्टॉप माहित होतं. पण बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या पुढे पण 2 ऑर्डर आहेत आणि त्या ऑर्डर कोणत्या आहेत तुमच्याकडं? बघा इथं बाय स्टॉप आणि लिमिट ही कंबाईन ऑर्डर आहे. ह्या एक्सनेस मध्ये आहे हे एक्झिक्युशन? हो, आहे. एक्सनेस मध्ये नाही, एमटी ला मिळणार तुम्हाला हे. सेल स्टॉप लिमिट MT5 ज्यावेळेला वापरताय त्यावेळेला तुम्ही वरचा विंडो ओपन केल्यानंतर 8 ऑर्डर दिसतात बघा. टोटल दिसतात का? मला इथे दिसतंय बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप, आणि बाय स्टॉप लिमिट आणि सेल स्टॉप लिमिट. एकच मिनिट. आणि मार्केट एक्झिक्युशन. बरोबर. हे काय इथं दाखवतो किती टोटल ऑर्डर आहेत? 6 आणि 2 मार्केट एक्झिक्युशन. हे काय इथं दिसतो हा विंडो? येस. हा, इथं गोल्ड वर क्लिक केलं आणि न्यू ऑर्डर वर क्लिक केलं. इथे काय आलंय? हे काय आलंय बघा, मार्केट. बरोबर. इथे क्लिक केलं, टोटल किती ऑर्डर दिसतात बघा? 7. मार्केट एक्झिक्युशन मध्ये किती ऑर्डर आहेत टोटल? 2 आहेत. 2 आहेत. बाय सेल. बरोबर. बाय लिमिट, सेल लिमिट 2 आहेत. बरोबर आहे. बाय स्टॉप, सेल स्टॉप 2 आहेत. ह्या 2 किती झाल्या? 6 झाल्या. त्याच्यानंतर ह्या दिसतात बाय स्टॉप लिमिट, बाय सेल स्टॉप लिमिट दिसतात का तुम्हाला? येस. ह्या नवीन ऑर्डर आहेत, लक्षात घ्या.
दिसतात ओके ओके. दिसतात ना तुमच्या पण प्लॅटफॉर्मला? दिसतायत हो. हा, ह्या नवीन ऑर्डर आहेत त्या पण कशा टाकायच्या तुम्हाला मी थोडक्यात इथे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता इथं आपल्याकडे पहिल्यांदा बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचं चाललेलं. करंट मार्केटची प्राइस काय आहे बघा, 3310 आहे. बरोबर आहे, 3310 आहे. पण हा रेंज आहे, पण रेंज मधनं मार्केट कोणत्या बाजूला जाणार हे तुम्हाला माहित नाही. बरोबर आहे. मग तुम्ही वरच्या बाजूला जी ऑर्डर लावता ही कोणती असणार आहे तुमची? बाय सॉरी सेल. सेल कशी असेल? मार्केट एवढं कन्सल्टेशन झाले म्हणजे टाईट ब्रेकआउटच येणार ना वरच्या बाजूला. मग सेल कसं करून चालेल? बाय लिमिट. हा बाय लिमिट. बाय लिमिट पण नाही, बाय लिमिट चालू प्राइसच्या खाली पडते. चालू प्राइसच्या वरती वरच्या बाजूला कोणती? बाय स्टॉप. सॉरी बाय स्टॉप. ही बाय स्टॉपची ऑर्डर असणार आहे तुमची. बरोबर आहे का? ही बाय स्टॉपची ऑर्डर असणार आहे. ठीक आहे. आणि इथं वरती जर बाय स्टॉप पडत असेल तर बॉटमला कोणती पडणार? सेल स्टॉप. हा, सेल स्टॉप पडणार. कारण की इथं सेल लिमिट वगैरे लावून चालणार नाहीत, लक्षात घ्या. कारण की मार्केटनं काय केलंय, टाईट कन्सल्टेशन केलंय. मग कन्सल्टेशन केल्यानंतर मार्केट काय करते? रॅली करते ना. रॅली करते म्हणजे मार्केट एकतर वरच्या बाजूला काय देणार, असा टाईट ब्रेकआउट देणार आहे. बरोबर आहे का? बरोबर. आणि नाहीतर खालच्या बाजूला असा टाईट हे देणार आहे, खालच्या बाजूला असा टाईट ब्रेकआउट देणार आहे. मग त्याच्यासाठी ऑर्डर कोणत्या वापरले जातात? बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. बरोबर आहे का? समजलं? बाय स्टॉप सेल स्टॉप कधी वापरतात? समजलं. बाय स्टॉप सेल स्टॉप दोन ठिकाणी वापरतात. कुठं वापरतात? पहिल्यांदा रेंज मार्केटमध्ये. रेंज मार्केटमध्ये आणि रेंज मार्केटमध्ये बाय स्टॉप सेल स्टॉप तुम्ही वापरू शकताय. आणि सेकंड टाइम तुम्ही कुठं वापरू शकताय? न्यूज मध्ये. ओके. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मोठी जर न्यूज असेल तर, आणि मार्केटमध्ये लक्षात घ्या सगळ्यात मोठी जर न्यूज येणार असेल तर त्याच्या अगोदरच मार्केट काय करायला चालू करते? इंडिकेशन द्यायला. इंडिकेशन कन्सल्टेशन करायला चालू करते. लक्षात घ्या. बरोबर आहे का? बरोबर. कोरोना ज्या वेळेला आलेला, बरोबर आहे, त्यावेळेला मार्केट वरनं खाली पडायला लागलेला. बरोबर आहे काय? बरोबर. मग एवढं वरनं खाली पडत होतं. बरोबर ना? मग तुम्ही सगळे लोक सेल करत होता. बरोबर आहे काय? सेल करत होता. पण तिथे कोणतरी बाय करणारा पाहिजे की नको? बरोबर ना? राईट. बाय करणारा कोणतरी पाहिजे तिकडे. लक्षात घ्या. बाय करणारा जर असेल तर मग त्यावेळेला काय कंट्रोल केलं लागलेलं? त्यावेळेला कंट्रोल काय केलेलं? त्याला टॉपला प्राइस काय झाली होती? कंट्रोल झाली होती बघा. फॉरेक्स मध्ये दाखवतो तुम्हाला मी इथं. त्यावेळेला तुमची टॉपला प्राइस काय होत्या? कन्सोल्ड होत्या. आणि कन्सोल्ड झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या ज्या बायच्या ऑर्डर असतात त्या त्यानं घेतलेल्या असतात मार्केट मेकरनं. आणि त्यावेळेला मार्केटमध्ये काय येते? रॅली यायला चालू होत्या. हे का इथं कोरोना कधी आला? 23/2023. मार्च 10 नंतर आला कोरोना. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग मार्च 10 नंतर कोरोना आला. मग त्याच्या अगोदर मार्केट कन्सोल्ड व्हायला का चालू झालं एवढं? कळालं तुम्हाला मला काय म्हणायचंय? येस. मार्च इथं कोरोना आला, मग ह्याच्या अगोदरपासून का कन्सोल्ड व्हायला लागलेलं ते? कळालं का तुम्हाला? इथून तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी बाय केल्यात त्यांना बायला होल्ड केलेलं. कारण की ह्यांच्या जे मार्केट मेकर होते त्यांच्या सेलच्या ऑर्डर काय होत होत्या? आत यायला लागलेल्या. त्यांच्या सेलच्या ऑर्डर आत यायला लागलेल्या. आणि त्यांच्या सेलच्या ऑर्डर आत आल्यामुळे त्यांना खालती एवढं फास्ट जाता आलं. कारण की हे सगळे लोक ज्यांनी बाय केल्या त्यांना काय करायचं होतं? फेल करायचं होतं. म्हणून मार्केट मेकरला कधी पण लक्षात घ्या, मार्केटमध्ये कुठली जर मोठी न्यूज असेल तर पहिल्यांदा मार्केट मेकरला त्याचा अंदाज लागलेला असतोय काय? आपल्याला कळत नाही, ते मार्केट मेकरला कळते. लक्षात घ्या. बरोबर ना? मग हा रेंज आहे. बरोबर. मग ह्या रेंजच्या खालच्या बॉटमला कुठली ऑर्डर पडणार तुमची? सेल स्टॉप. सेल स्टॉप आता आल्यावर मार्केट खाली गेलं. येस. गेलं आणि प्रॉफिट चालू झाला. हो. पण ही सेल स्टॉप कुठे लावल्या तुम्ही? लांब लावल्या. बरोबर आहे काय? या रेंजच्या बरोबर खाली लावली असते तर सेल स्टॉप तुम्हाला आत घेतली काय? तुमची एंट्री आत घेतली काय? बरोबर. आत घेतल्यानंतर वरती गेलीत, तुमचा स्टॉप लॉस गेला. येस. आणि स्टॉप लॉस गेल्यानंतर खाली गेलीत का? मग तुम्ही मला सांगा, रेंज बॉन्ड मार्केट झाल्यानंतर ना बाय स्टॉप सेल स्टॉप पण वापरून चालणार आहेत का? बाय स्टॉप सेल स्टॉप वापरून चालणार आहेत का? नाही चालत. लक्षात घ्या. कारण की मार्केट लिक्विडिटी बेस आहे. बरोबर आहे काय? लिक्विडिटी बेस आहे. आणि लिक्विडिटी कुठं पडल्या? या सगळ्या लोच्या खाली लिक्विडिटी पडल्या. या सगळ्या लोच्या खाली. आणि ती खाल्ली काय? खाल्ल्यानंतर एवढी वरती गेल्यात बघा.
म्हणजे मार्केट मेकर काय करतात तुम्हाला मी ऍक्च्युअल मध्ये सांगतो. हे का मार्केट मेकरनं बॉटमचे स्टॉप लॉस खाण्यासाठी इथे कोणती कंडिशन घेतली? सेलची घेतली. सेलची घेतल्यानंतर किती जणांचे स्टॉप लॉस गेलेत? सगळ्यांचे गेलेत. बरोबर. आता सेलवाल्यांचे स्टॉप लॉस गेलेत. बरोबर. पण ज्यांचे ब्रेकआउट झाल्यानंतर ज्यांनी एंट्री घेतल्यात किंवा ज्यांच्या सेल स्टॉप लागल्यात त्यांची एंट्री आत आले ना आता. बायवाल्यांच्या गेल्या आणि सेलवाल्यांच्या आल्या. सेलवाल्यांच्या ऍक्टिव्हेट आल्या. मग सेलवाल्यांच्या ज्यावेळेला ऍक्टिव्हेट झाल्या त्यावेळेला मार्केट मेकरनं खालच्या बाजूला काय केलं? ज्यांनी बाय केलं त्यांचे स्टॉप बाईंग केलं. ज्यांनी सेल केले त्यांचे स्टॉप लॉस घालवायचे होते म्हणून खाली बाईंग केलं. वरनं सेलिंग मध्ये. आता वरनं इथपर्यंत आल्यात तर काय कुठला ट्रेड प्रॉफिट मध्ये चालू आहे मार्केट मेकरचा? सेलचा. कुठला? सेलचा ट्रेड प्रॉफिट मध्ये. बरोबर काय? त्यानंतर मार्केट मेकरनं बायचा ट्रेड घेतला आणि बायचा ट्रेड वरती गेला. कुठला ट्रेड प्रॉफिट मध्ये चालू आहे? बायचा. आणि सेलचा लॉस मध्ये गेला. स्टॉप लॉस गेलेत. ज्यांनी सेल केलं त्यांचे स्टॉप लॉस गेलेत. लिक्विडिटी त्यांना मिळाली आणि त्याच्यानंतर मार्केट कुठे गेलं? खाली गेलं. बरोबर. खाली गेलं. बरोबर. तोपर्यंत त्यांचा ट्रेड होल्ड होता. तोपर्यंत परत इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्टच्या वेळेला परत लोकांनी बाईंगची पोझिशन बनवली असेल. तोपर्यंत त्यांचा सेलचा ट्रेड पण होल्ड होता, बायचा ट्रेड पण होल्ड होता. आणि ज्या वेळेला मार्केट करेक्शन करायला वरती येते त्यावेळेला ते कुठला ट्रेड करतात? त्यांना भरपूर अंदाज असतो. लक्षात घ्या, मार्केटचा पूर्ण अंदाज असतो त्यांना. आणि ज्या वेळेला इथून काय केलं त्यांनी? बाईंग केलं आणि इथून सेलिंग केलेलं आणि सेलिंग त्यांचा प्रॉफिट मध्ये चाललेला. हेच पोझिशन्स होत्या सगळ्या. बरोबर. ओके. इथनं मार्केट खाली गेलं आणि खालनं वरती मार्केट येणार त्यांना माहित होतं आणि त्यांनी परत वरच्या बाजूला आल्यानंतर त्यांनी कुठल्या पोझिशन काढल्या? इथं बायच्या पोझिशन काढल्या. इथं बघा, बाय त्याच लेवलला काढल्या का बायच्या पोझिशन? हे मार्केट मेकरचं थिंकिंग असतं. लक्षात घ्या. बरोबर काय? म्हणून मार्केटमध्ये बाय स्टॉप सेल स्टॉप पण वापरून चालत नाही, कारण की मार्केट हे लिक्विडिटी बेस आहे. बरोबर आहे ना? तर तुम्ही इथे पुढे हेजिंग पण शिकवणार आहात का? हेजिंग काय तुम्हाला इथं कळतंय, ते दाखवतो तुम्हाला मी हेजिंग पण कसं करायचं असतं ते. ओके. मार्केट बघा, बाय स्टॉप सेल स्टॉप वापरू शकत नाही तुम्ही. का वापरू शकत नाही? कारण की रेंज जर झाली तर त्याच्या बाहेर मार्केट मेकरला माहित असतं बाय स्टॉप आणि सेल स्टॉप लागल्यात. मग बाय स्टॉप सेल स्टॉप जर लागले असेल तर त्यांचे स्टॉप लॉस नेणं ऑफकोर्स त्यांचे हे आहे ना, कर्तव्य आहे ना त्यांचं. बरोबर. तेव्हाच लिक्विडिटी जनरेट होणार. तेव्हाच लिक्विडिटी जनरेट होते. पण आपण बाय स्टॉप सेल स्टॉपचा वापर करत नाही. का वापर करत नाही? कारण की आपण लिक्विडिटी प्ले करायला लागलोय. बरोबर ना? पण तुम्हाला ऑर्डर काय हे तर माहित पाहिजे. बरोबर ना? ऑर्डर काय आहे हे पण माहित पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? आता बाय स्टॉप सेल स्टॉप समजला असेल तर पुढच्या ऑर्डर दाखवतो तुम्हाला मी. तर का पुढची ऑर्डरचा प्रकार काय आहे? बाय स्टॉप लिमिट. बरोबर आहे? हे मार्केट काय झाले? कन्सोल्टेशन झाले. बरोबर काय? कन्सोल्टेशन ज्या वेळेला मार्केट होते त्याच्या वरच्या बाजूला कुठल्या ऑर्डर लावल्या जातात? बाय स्टॉप लावले जातात. बरोबर काय? पण बाय स्टॉपचा स्टॉप लॉस जाण्यासाठी मार्केट खाली येते. हिची ऑर्डर घेतल्यानंतर मार्केट थोडं खाली येते, असं इथून वरनं खाली येते आणि खालून मग वरती जाते. बरोबर का? मग म्हणजे रिटेस्ट साठी येतं असं म्हणून. रिटेस्ट साठी किंवा ह्यानी बघा, इथं ज्यांनी वरच्या बाजूने सेल केले त्यांचे एसएल इथे गेलेत. ज्यांनी ब्रेकआउटला बाय केले त्यांचे एसएल इथे गेलेत. राईट. गेलेत. पण आपण कोणती ऑर्डर टाकल्या? इथे वरच्या बाजूला पहिला अटेम्प्ट टाकला, म्हणजे कंडिशन 1 इथं टाकले. ही कंडिशन 1 काय आहे? स्टॉप आहे. आणि कंडिशन 2 काय आहे? लिमिट आहे. ओके. बरोबर. म्हणजे पहिला प्राइस कुठं जाणार? तुमच्या वरच्या प्राइसला जाणार. मग तुम्ही त्या कॉलम मध्ये जी काही प्राइस टाकली असणार तिथं जाणार, म्हणजे 3330 ला जाणार. आणि 3330 वरनं खाली लिमिटला जी ऑर्डर टाकल्या 3320 जर खाली टाकली असेल तुम्ही, तर 3320 ला जर आलं तरच तुमची ऑर्डर काय येते? आत येते, ना तर नाही येत. लक्षात घ्या. वरची जरी रीच झाली असेल आणि खालची रीच नाही झाली तर ऑर्डर आत येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3330 जर टच केला तर ती ऍक्टिव्हेट होणार आणि 3320 ला एक्झिक्यूट होणार. एक्झिक्यूट होणार. म्हणजे रिच 1 कंडिशन 1 नंबरची आणि रिच म्हणजे टोटली ऑर्डर एक्झिक्यूट इथं होणार 2 नंबरच्या कंडिशनला. ओके. ही झाली बाय साईडची. ही बाय साईडची झाली. ह्याच्या उलट सेल साईडला म्हणजे ब्रेकआउट देणार. इथं कोणती एंट्री पडणार आपली? सेल स्टॉप. म्हणजे ही आपली कंडिशन 1 आहे. आणि त्याच्यानंतर इथे कोणती एंट्री पडणार? लिमिट. स्टॉप लिमिट. म्हणजे ही कोणती ऑर्डर होणार तुमच्याकडे? 2 नंबरची. 2 नंबर. बरोबर. मार्केट ब्रेकआउट करणार. पहिल्यांदा 1 नंबर कंडिशन रीच झाली आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर ज्यांनी इथं बाय केले त्यांचे स्टॉप लॉस गेलेत या सगळ्या लेवलला.
त्यांचे, पण स्टॉप लॉस गेल्यानंतर ब्रेकआउटला सेल केलं ना लोकांनी, मग सेल केले त्यांचे स्टॉप लॉस पण जायला पाहिजेत, म्हणून मार्केट काय करते वरती येतं. आणि त्यावेळेला आपण काय करतो, आपण मार्केट मेकर थिंकिंगनं चालतो. पहिल्यांदा ब्रेकआउट झाल्यावर ही कंडिशन रीच करून घेतली आणि लिमिटची कंडिशन रीच करून घेतली आणि मग इथे एंट्री पडली आणि त्यांच्यासोबत आपण काय करतो, मग खाली जातो. कळलं? येस सर. समजल्या ऑर्डर्स कशा आहेत त्या? ऍक्च्युली Yes, त्या yes. ऍडव्हान्स मध्ये वापरल्या जातात, पण ऍक्च्युली जास्त वापर होत नाही त्या ऑर्डरचा. पण सर जरा परत एकदा सांगितलं तर बरं होईल. ओके ठीक आहे, सांगतो इथं परत एकदा. त्या बघा, त्या ऑर्डर MT5 मध्ये आहेत. MT5 मध्ये नवीन ऑर्डर आहेत, बरोबर आहे. मार्केट काय करते, कन्सल्टेशन होत आहे, बरोबर आहे. कन्सल्टेशन झाल्यानंतर ना लोक काय करतात, लोक कोणत्या कोणत्या ऑर्डर टाकतात सांगा मला, कन्सल्टेशन झालं तर? बायच्या आणि सेलच्या. बायच्या आणि सेलच्या. फक्त बाय सेल करतात का? त्या ऑर्डरचं काहीतरी नाव आहे ना? येस. काय नाव आहे सांगा? इथं बाय करतात आणि इथं सेल करतात. ऑर्डरचं नाव काय? बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. इथं स्टॉपची ऑर्डर लागल्या, ही बाय स्टॉप आहे, लक्षात घ्या. ही स्टॉप आहे, ही बाय स्टॉप आहे आणि खाली लागणार ती सेल स्टॉप आहे, बरोबर आहे. त्या दोन झाल्या, म्हणजे टोटल इथपर्यंत तुम्ही किती ऑर्डर शिकला? 6 शिकला. आता 6च्या पुढच्या 2 आहेत त्या. ओके, आता इथं पहिल्यांदा बाय स्टॉप दाखवतो तुम्हाला मी. माईक बंद करा. हो का, वरती कोणती ऑर्डर पडल्या? बाय स्टॉप. आता बाय स्टॉप ऑर्डर पडल्या, पण हा तुमच्याकडे रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट आहे. वरच्या बाजूने सगळ्यांनी सेलिंग केलंय, सगळ्यांनी. हा, त्यांचे स्टॉप लॉस कुठे पडलेत? त्याच्यावरती पडलेत, बरोबर. आणि हिथनं मार्केटला काय करतं, वरती ढकलला, बरोबर. पण ब्रेकआउट टाईट देत नाहीत बघा. देतात कधी बघितलं काय ब्रेकआउट टाईट दिलेला? आता ह्या इथल्या 5-6 वर्षानंतर कधी बघितलं का तुम्ही ब्रेकआउट टाईट दिलेला? पहिला व्हायचं ज्यावेळेला प्राइस एक्शन चालायचं मार्केटला, त्यावेळेला ब्रेकआउट टाईट यायचा, त्यावेळेला चालायचं. आता होत नाही, लक्षात घ्या. ब्रेकआउट टाईट येत नाही. काय येत नाही? कारण की इथं वरती गेल्यानंतर ना पहिला तुमची ऑर्डर कोणती ऍक्टिव्हेट झाल्या? बाय स्टॉप. आता इथं ज्यांनी सेल केले त्यांचे एसएल तर गेलेतच, आणि बाय स्टॉप ज्यांनी टाकून ज्या एंट्री टाकल्यात बायच्या किंवा ब्रेकआउट किंवा रिटेस्टला ज्या बाय करणार आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या एंट्री आत येतात. आणि सगळ्यांच्या एंट्री आत आल्यानंतर यांचे एसएल कुठं पडलेलं असतात? मध्ये पडलेलं असतं इथं, आणि तिथंपर्यंत मार्केटला परत आणतात. आणि तिथंपर्यंत परत जर मार्केटला आणलं तर हे बाय ज्यांनी रिटेस्टला बाय केलाय आणि ब्रेकआउटला बाय केलाय त्यांचे स्टॉप लॉस जातात. आणि ह्या सगळ्यांची स्टॉप लॉस घेतल्यानंतर ना इथं पहिली कंडिशन आपली इथं वरती मीट झालेली असते बाय स्टॉपची, आणि दुसरी कंडिशन आपली मीट व्हायची असते बाय लिमिटची. बाय लिमिटची आपली कंडिशन मीट व्हायची असते, आणि बाय लिमिटची कंडिशन मीट झाल्यानंतर आपली ऑर्डर आत येत्या. आणि ही ऑर्डर कुठे टाकली जाते? इथं टाकली जाते बघा. MT ला दाखवतो थांबा तुम्हाला मी एक मिनिट. हे बघा, MT5 दिसते का सर्वांना? MT5 हे बघा, इथे कंबाईन ऑर्डर आहेत का? बाय स्टॉप लिमिट आणि सेल स्टॉप लिमिट. इथे 2 कॉलम येणार तुम्हाला. पहिल्यांदा इथे कसं स्टॉपसाठी 1 कॉलम यायचा, लिमिटसाठी 1 कॉलम यायचा. आता इथं म्हणजे कसं, इथे एक प्राइसचा कॉलम यायचा आणि स्टॉप लॉसचा कॉलम यायचा आणि टार्गेटचा कॉलम यायचा. हे लिमिटसाठी यायचं, बरोबर आहे का? आता लिमिट आणि स्टॉप कंबाईन आहेत म्हणून तुम्हाला इथे 2 प्राइसच्या कॉलम येणार. एकात स्टॉप बसणार, एकात लिमिट बसणार. आणि त्या दोन्ही कंडिशन ज्यावेळेला मीट होईल त्यावेळेला ह्यातल्या दोन्हीपैकी ऑर्डर मीट होतील. ते तुम्ही नंतर चेक करा, डेमो अकाउंटला चेक करा ते. ओके, समजलं? ऑर्डर समजल्या सर्वांना? ओके सर, ओके, समजलं. ओके, सर्वांना समजले ऑर्डर? ओके सर. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. बघा, सगळ्या ऑर्डर समजलेल्या आहेत. आता तुमच्यासाठी प्रश्न आहेत. हे समोर स्क्रीनवर जी दिसते ती ऑर्डर कुठं पडणार सांगा? चालू मार्केटच्या बाय स्टॉप ऑर्डर कुठं पडणार? वरती चालू मार्केट प्राइसच्या वरती पडणार. ओके, त्याच्यानंतर सेल स्टॉप ऑर्डर कुठं पडणार? खाली. बाय लिमिट कुठं पडणार? चालू मार्केटच्या वर. टाकून बघा जरा, बसते का वर? बाय लिमिट खाली पडणार. ओके, त्याच्यानंतर सेल लिमिट खाली बाय करायचं आहे. हा, सेल लिमिट कुठं पडणार? वरती पडणार. बरं, समजलं इथपर्यंत? येस. टोटल 6 ऑर्डर तर तुमच्याकडे क्लिअर आहेत, बरोबर? 2 ऑर्डर त्या जरा थोड्याफार तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतील, पण तुम्ही ऑर्डर त्या टाकून बघितल्या तर तुम्हाला त्या पण समजून जातील. पण टोटल ऑर्डर किती आहेत आपल्याकडे? 8 प्रकारचे ऑर्डर आहेत, बरोबर का? येस. 8 प्रकारच्या ऑर्डर मध्ये मी तर स्वतः 4 प्रकारचे ऑर्डर स्किप करतो डायरेक्ट.
स्किप करतो. आता तुम्ही म्हणणार स्किप करताय तर शिकवलं का, बरोबर ना? पण माहित तर असणं तुमच्यासाठी महत्वाचं ना. बरोबर. तुम्हाला शिकवलं का आजपर्यंत कोणी हे? तुम्हाला नाही शिकवलेलं. माहित असणं नाही, तुमच्यासाठी नाही. गरजेचं आहे, बरोबर ना? वापरा नाही वापरा, पण ती गोष्ट माहित असणं महत्वाचं आहे, कारण की ती चूक करणार नाही तुम्ही. ओके, कारण की बघा आता ह्या 4 स्किप करतो, त्यामध्ये मी स्किप कोणते करतो? स्टॉप ऑर्डर स्किप करतो. कारण की स्टॉप ऑर्डर का स्किप करतो? कारण की ह्या स्विंग पॉइंटला लागलेल्या असतात, बरोबर आहे का? आणि मार्केट फक्त स्विंग पॉइंटचीच लिक्विडिटी उचलतं आणि खाली येतं. त्यावेळेला स्टॉप ऑर्डर काय होतात? फेल होतात, बरोबर आहे का? बरोबर होतात. आणि दुसऱ्या ऑर्डर राहिल्या कंबाईन, स्टॉप आणि लिमिट कंबाईन येतात. त्या इथं जरी आता ही ऑर्डर जरी तुमची एक्झिक्यूट झाली तर इकडची खालची लेवल कुठं द्यायची ही तुम्हाला प्रॉपर माहित पाहिजे. ही जर प्रॉपर माहित असेल तर तुम्ही 100% ही ऑर्डर काय करू शकता? एक्झिक्यूट करू शकता तुम्ही. काय प्रॉब्लेम नाही तिकडे, ती वापरू शकता तुम्ही. पण बाय स्टॉप आणि सेल स्टॉप वापरू नका. बाय स्टॉप सेल स्टॉपचा एक तुम्हाला प्रॉब्लेम माहिती आहे काय होतंय? लगेच ऑपरेटरला कळून जातं या ठिकाणी यांचे सेल लावलेले. नाही, त्याच्यापेक्षा एक चांगला लेवलचा प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला ते काय ऑपरेटरला कळते, त्याचा काही विषयच नाही. बाय स्टॉप सेल स्टॉपचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हा, काय प्रॉब्लेम होतो सांगतो तुम्हाला बाय स्टॉप सेल स्टॉपचा. आता ही काय झाले तुमच्याकडे तयार? रेंज तयार झाल्या, बरोबर? रेंज तयार झाल्यानंतर इथे वरच्या बाजूला कोणती ऑर्डर टाकताय? बाय स्टॉप, बरोबर आहे. इथं बाय स्टॉपला तुमच्याकडं 3300 प्राइसला तुम्ही काय लावल्या? बाय स्टॉप, बरोबर आहे. पण एकदा काय होते, मार्केट डायरेक्ट ब्रेकआउट देते आणि ह्या मधल्या प्राइस मध्ये कोणीही तुम्ही बाय करताय म्हणलं कुठंतरी इथं मधल्या प्राइस मध्ये सेलर पाहिजे ना तुमची ऑर्डर घ्यायला. बरोबर. मग सेलर अवेलेबल नसल्यामुळं 3300 ची प्राइस डायरेक्ट 3350 ला आत येते. म्हणजे तुमची जी बाय स्टॉपची जी ऑर्डर आहे ती 3350 ला आत येते डायरेक्ट. कळलं का तुम्हाला मी काय म्हणायला लागलोय? हो. तुम्ही लावलाय बाय स्टॉप, पण अशा वेळेला ब्रेकआउट ज्या वेळेला येणार असतात त्यावेळेला मध्ये सेंटरला कोणीही सेलर अवेलेबल नसतोय. कळलं का तुम्हाला? सेलर जर अवेलेबल असेल तर तुमची बायची ऑर्डर आत येते, ना तर नाही. मग हा स्लिपेजचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. कळलं का तुम्हाला? पण मग ती एक्झिक्यूट होणार का? 3300 आपण प्राइस टाकले म्हटल्यावर 3300 प्राइसला टाकलाय, पण 3350 ला होणार. म्हणजे मार्केटचा पहिला टोटल जिथं बसेल. आता समजा इथं न्यूज जिथे पहिला सेलर अवेलेबल असेल तिथे. हा, पहिला सेलर तिथं होणार. मग 3300 3350 ला जर तुमची ऑर्डर आत आली आणि तिथनं मार्केट वरतीच जाऊ शकलं नाही तर, बरोबर ना? ऑलरेडी एवढं रॅली केल्यावर कसं एवढं रॅली केल्यावर प्रॉफिट कसा देईल? नाही देणार ना. म्हणून ही ऑर्डर जी असते ती अवॉइड करायची असते. हा एक मेन प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? बरोबर. त्यामुळं सगळ्यात जास्त यूज केल्या जाणाऱ्या ज्या ऑर्डर आहेत त्या मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर. पण लिमिट ऑर्डर जर वापरत असाल तर मार्केटच्या समोर थांबा, कारण की मार्केट तेवढं इझी नाही आहे, बरोबर ना? बरोबर. हा, तुम्ही लिमिट लावून जाणार तोपर्यंत मार्केट कुठं खाली जाईल किंवा वरती जाईल हे तुम्हाला कळणार नाही, बरोबर आहे का? स्टॉप लॉस बिप्लॉस तुम्ही लावलेला असणार, पण त्यावेळेला जर न्यूज आल्यानंतर मी स्टॉप लॉस उडतोय माहिती आहे ना तुम्हाला जागेवर ना? बरोबर. हो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा आता तुम्ही 3300 ला बाईंग केले आणि स्टॉप लॉस लावलाय 3250 चा. 3300 ला बाईंग केले, 3250 चा लावला आणि मोठीच्या मोठी न्यूज आली आणि डायरेक्ट मार्केट 3000 ला ओपन झालं. 3000 ला ओपन झालं. तुमचं स्टॉप लॉस 3250 चा डायरेक्ट 3000 ला काय होतंय? हिट होतोय. बरोबर. म्हणून इथं पण तुम्हाला काय करायचंय? विचार करून मार्केटला हे करायचं, लक्षात घ्या. आता तुमचं लॉस होणार. हे होतंय, हे इंडियन मार्केटला पण होतंय, बरोबर आहे काय? कारण की पुरेशी लिक्विडिटी नसल्यामुळे ह्या ऑर्डर अशा होतात, बरोबर ना? येस. ओके, ठीक आहे. समजलं? ऑर्डर समजल्या सर्वांना? हो. ओके, ठीक आहे. आणि जे नवीन आहेत त्यांना थोडं प्रॅक्टिससाठी मी ऑर्डरचे हे देणार आहे, पण जे जुने आहेत त्यांना काय फरक पडणार नाही आहे. पण प्रॅक्टिस केलं तर तुमचा MT5 चा जो स्पीड आहे तो थोडासा वाढून जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच पुढे होणार आहे. ओके, हे बघा इथं मार्केट ऑर्डर मध्ये आपण 2 ऑर्डर शिकल्या. मार्केटला बाय करू शकतो, मार्केटला सेल करू शकतो. त्याच्यानंतर पेंडिंग ऑर्डर मध्ये बाय लिमिट सेल लिमिट शिकलो. त्याच्यानंतर बाय स्टॉप सेल स्टॉप शिकलो, बरोबर आहे का? आपण टोटल किती ऑर्डर शिकला तुम्ही? 6 शिकलो. आणि त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस ज्यांना माहित नाही त्यांनी माईक ऑन करा. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय माहित नाही त्यांनी माईक ऑन करा. नाही माहिती सर.
ओके ठीक आहे. ज्यांना नाही माहित त्यांना मी दाखवतो एकच मिनिटात. हो काय तर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर काय फायदेशीर असतो हे दाखवतो तुम्हाला मी एकच मिनिट. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? बघा स्क्रीन दिसते बरोबर. एखादी गोष्ट तुम्ही बाय केल्या, ओके, 100 रुपयाला बाय केल्या आणि 100 रुपयापासून तुम्हाला वाटते की 100 रुपयापासून माझा फक्त 20 रुपयाचा लॉस होऊन दे. मग खाली स्टॉप लॉस कितीचा येणार तुमचा? 20 चा कसे 80 रुपये लॉस देणार आहे मार्केटला. 80 रुपयाचा स्टॉप लॉस येणार बरोबर काय? 80 रुपयाचा स्टॉप लॉस दिलेला आहे आणि 100 रुपयाला तुम्ही खरेदी केली बरोबर. पण 100 ची गोष्ट किती रुपयाला गेल्या? 100 ची गोष्ट 1000 रुपयाला गेल्या बरोबर. किती रुपयाचा प्रॉफिट व्हायला लागला? 900 रुपये. 900 रुपयाचा प्रॉफिट व्हायला लागला बरोबर. आता 900 रुपयाचा प्रॉफिट व्हायला लागलाय आणि समजा मार्केट जर 1000 वरनं जर 100 ला परत गेलं तर प्रॉफिट काय होणार आहे तुमचा? गायब होणार ना तुमचा प्रॉफिट बरोबर ना. प्रॉफिट तुमचा गायब होणार आहे. मग प्रॉफिट गायब व्हायच्या अगोदर जर मार्केट 100 वरनं 1000 ला गेला असेल आणि त्यावेळेस तुम्ही खाली जो तुमचा स्टॉप लॉस आहे 80 रुपयाचा, 80 रुपयाचा स्टॉप लॉस जर तुम्ही 500 रुपयाला जर आणून ठेवला असला तर किती रुपयाचा प्रॉफिट होणार आहे? 500 रुपये. 400 रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट होणार बरोबर काय? 400 रुपयाचा जो प्रॉफिट झाला तो सेव्ह झाला बरोबर काय? मग ते कशामुळे झाला? स्टॉप लॉस मॉडिफिकेशन केल्यामुळे बरोबर ना. स्टॉप लॉसला मॉडिफाय करून प्रॉफिट मध्ये ठेवल्यामुळे आणि त्यालाच काय म्हणतात? ट्रेलिंग स्टॉप लॉस. कळालं? कोणाला माहित नव्हतं त्यांना? हो सर. ओके ठीक आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस समजलं. ओके ठीक आहे. आपण पुढे जाऊ आता. त्याच्यानंतर ना आता सिंपल प्रश्न आहे. बाय केल्यानंतर त्याचा स्टॉप लॉस कुठे येतो? खाली. आणि टार्गेट कुठे येतं? वरती. सेल केल्यानंतर स्टॉप लॉस वरती आणि टार्गेट खाली बरोबर आहे. समजलं? सिंपल थिंग बरोबर आहे. ज्यांना प्रॅक्टिस साठी ऑर्डर पाहिलात त्यांनी याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रॅक्टिस साठी पाहिलात टोटली नवीन आहेत त्यांनी याचा प्रॅक्टिस करा. कारण की MT5 चं तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर प्रॅक्टिस पाहिजे असेल आणि त्या प्रॅक्टिसचा तुम्हाला पुढं फायदा होणार आहे. लक्षात घ्या. तुमचा थोडा वेळ जाईल पण पुढे फायदा होणार आहे. कारण की MT5 चं जर स्पीड वाढलं तुमचं तर ऑर्डर मॅनेज करण्यासाठी बाकीच्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. स्क्रीनशॉट झाल्यानंतर ना मला हे करा, हँड राईज करा. ओके झाला असेल तर पुढचा विंडो ओपन करतो. कोणते ऑर्डर टाकायच्यात सांगा मला इथं. समोर जो विंडो आहे त्यामध्ये कोणते ऑर्डर टाकायच्यात तुम्हाला? पेंडिंग ऑर्डर टाकायच्यात. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ऑर्डर येणार? बाय लिमिट आणि सेल लिमिट. ओके याचा स्क्रीनशॉट काढा आणि हँड राईज करा. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुढचा विंडो ओपन करतो. इथे कोणत्या ऑर्डर टाकायच्यात बघा. पेंडिंग मध्ये कोणते आहेत? बाय स्टॉप सेल स्टॉप. आता ह्या काय टाकायच्यात तुम्हाला सराव व्हायसाठी? झालं सर. झाला स्क्रीनशॉट काढून सर्वांचा. ओके ठीक आहे. पुढचं स्लाइड ओपन करतो. आता जेवढे काय स्क्रीनशॉट काढलेले आहेत मला वाटतं टोटल 3 काढलेत. 3 मध्ये 8 ऑर्डर होत्या एका विंडो मध्ये आणि टोटल तुमच्या ऑर्डर कितीला? 8 × 24 ऑर्डर झाल्या बरोबर आहे. 24 ऑर्डरला जर स्टॉप लॉस लावायचे असेल तर 24 स्टॉप लॉस लावायचे तुम्हाला आणि 24 काय लावायचे? टार्गेट लावायचे. 24 TP लावायचे, 24 ESL लावायचे. हे काय झालं? तुमचा टास्क झाला. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी हे करण्याचा प्रयत्न करा. कारण की हे जर भक्कम असेल तर पुढच्या गोष्टी शिकण्यात अर्थ आहे. लक्षात घ्या ना तर काही उपयोग नाही तुमचा.
जे काही सगळ्या स्क्रिप्टचे जे फोटो घेतलात त्यांना स्टॉप लॉस आणि टार्गेट पण लावायचं. ओके. आणि हा टास्क झाल्यानंतर मग तुम्हाला मला टेलिग्रामच्या ग्रुपवर टाकायचं. ओके. टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला मी शेअर करतो. 1 मिनिट. टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक शेअर करतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही मला तो अनालिसिस टाकायचा टास्क केल्यानंतर ना. बघा लिंक आली का बघा. गुगलच्या चॅटबॉक्स मध्ये लिंक आले बघा. गुगल मीटच्या चॅटबॉक्स मध्ये. लिंक आली का बघा. झाले सर जॉईन. झाले ना. ओके ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच्यावर आणि त्याच्यावर स्क्रीनशॉट टाका. स्टॉप लॉस आणि एसएल लावलेले सगळे जे काय आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या ग्रुपवर टाकायचा. ओके. त्याच्यानंतर ना पुढचा जो मुद्दा असेल तो फंडामेंटल अनालिसिस. सगळ्यांनी लिहून घ्या, जरा नोट डाऊन करून घ्या. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? कंपनीचं अनालिसिस करणं, लॉंग टर्म साठी आपल्याला जर पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग कंपनीचं अनालिसिस करताय याचा अर्थ तुम्ही स्टॉक मार्केट करताय, बरोबर आहे का? येस. पण आता करन्सी मार्केट जर करायचं असेल तर मग कशाचं अनालिसिस केलं पाहिजे? स्टॉक मार्केट. मार्केटचं नाही केलं पाहिजे, लक्षात घ्या. तुम्ही स्टॉक मार्केट करत असताना कंपनीचं अनालिसिस करताय, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीची माहिती काढताय. त्या कंपनीमध्ये कामगार किती आहेत, कंपनीचा ग्रोथ रेट किती आहे, कंपनीमध्ये कॅश फ्लो आहे का, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करताय, बरोबर. आणि त्यामध्ये नंतर इन्व्हेस्ट करताय त्याच्यात, बरोबर आहे. पण हे झालं स्टॉक मार्केटचं. पण इथं आपण जे काही शिकायला लागलो फॉरेक्स शिकायलो, म्हणजे थोडक्यात करन्सी मार्केट शिकायला लागलो, बरोबर. मग करन्सी मार्केटमध्ये कुणाचा विचार केला पाहिजे? कंपनीचा विचार करून चालणार आहे का? नाही. मग इथं देशाचा विचार केला जातो, बरोबर. बरोबर. मग देशाचा विचार करताना मग त्या देशामध्ये काय काय बघायचं असतं. मग तिथं काय काय बघणार तुम्ही? आर्थिक विकास दर, व्याजदर, इंटरेस्ट रेट असतो का देशाचा, बरोबर का. महागाई, देशात त्या महागाई किती आहे, त्या देशात बेरोजगारी किती आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून जो डेटा काढला जातो त्याला काय म्हणतात? फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस म्हटलं जातं. समजलं सर्वांना फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? बघायचं कुठं? ते दाखवतो तुम्हाला सगळं. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे थोडक्यात तुमच्या देशाबद्दलची जी हे आहे विश्लेषण आहे, अनालिसिस जे केलेलं असतं त्याला फंडामेंटल म्हणतात. मग अशी आपण कंपनीचं बघितलं, पण कंपनीचं नाही, इथं फंडामेंटल बघायचं आपल्याला, म्हणजे करन्सी मार्केटनुसार बघायचं आपल्याला. मग तिथं आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय या ह्याच्यानुसार तिथं काय केलं जातं, प्रॉपर पद्धतीनं सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात आणि त्याचा एक डेटा काढला जातो. आणि त्या डेटा काढल्यानंतर ना बाहेरचे जे देश असतात त्यांना समजत असतं की या देशाची जीडीपी किती आहे, या देशाची आर्थिक विकास दर कसा आहे, किंवा या देशाची परिस्थिती कशी आहे हे समजत असतं त्यांना. त्यानंतर ना बाहेरचे लोक तुमच्या देशामध्ये काय करतात, इन्व्हेस्ट करतात, बरोबर ना. येस. मग ते कशावर समजते? न्यूजवर समजते. मग त्या न्यूज कुठं बघायच्या, काय बघायच्या हे तुम्हाला दाखवतो. फंडामेंटल समजलं सर्वांना? येस सर. त्याच्यानंतर न्यूज बघा, या अशा पद्धतीने न्यूज येतात मार्केटला फंडामेंटलच्या. इंटरेस्ट रेट, व्याजदर निर्णय, प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी नॉन फर्म पेरोल्स असतं, NFP ची न्यूज असते, म्हणजे कामगारांचा हे असतो तो. प्रत्येक महिन्याच्या बुधवारी ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग, त्याच्यानंतर बेरोजगारी, त्याच्यानंतर क्रूड ऑइल, पेट्रोलियमचा साठा, या अशा सगळ्या न्यूज असतात. आणि जीडीपी, या सगळ्या न्यूजला काय म्हणतात? फंडामेंटल म्हणतात. ओके, समजलं. त्याच्यानंतर ना सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे सांगू शकता काय? नो आयडिया. नो आयडिया. ओके. परवा ज्या वेळेला ट्रम्पनी काय म्हटलं की चायनावर मी टेरिफ लावणार आहे, बरोबर. मग चायनावर टेरिफ लावला असं म्हटल्यानंतर ना डेटा कुठला आला का?
नाही डेटा आलाच नाही ना, बरोबर आहे काय? नाही मग हा. त्यांनी बोलल्यामुळे मार्केटला प्रॉब्लेम झाला, येस. हो बरोबर आहे काय? मग सेंटिमेंटल म्हणजे काय थोडक्यात, एखाद्या गोष्टीबद्दल चांगलं किंवा वाईट म्हटल्यानंतर ना जर मार्केटवर त्याचा जर हम्म. इम्पॅक्ट पडत असेल तर त्याला काय म्हणायचं? सेंटिमेंटल. सेंटिमेंट बरोबर ना? हे बघा आता इथं खाली एक उदाहरण आहे बघा, खाली एक उदाहरण आहे बघा इथं. क्रिस्टियानो रोनाल्डो ज्यावेळेला कोको कोलाची बाटली मीडिया समोर बाजूला ठेवतो, काय होते? त्यांचा शेअर पडतो किंवा कोको कोलाचा शेअर पडतोय, बरोबर आहे का? त्यावेळेला पडतो, हो. $4 बिलियन तो काय झाला, स्टॉक पडला, बरोबर आहे? हा हे बरोबर झालं स्टॉक मार्केट बद्दल, बरोबर आहे? पण करन्सी मार्केट बद्दल जो बायडन म्हणतात की आम्ही USA मधून होणाऱ्या निर्यातीवर अधिक शुल्क लादणार आहोत निर्यातीवर, आणि त्यापासून भारी शुल्क आकारू. मग मार्केटला इम्पॅक्ट पडणार की नाही? पडणार ना, हो. बरोबर ना? मग ह्या गोष्टी कशामध्ये येतात? सेंटिमेंटल मध्ये. सेंटिमेंटल मध्ये. आणि फंडामेंटल मध्ये काय येतात? तुमचा डेटा येतो, डेटा. न्यूज, हा न्यूज आणि डेटा. ज्या न्यूजचा डेटा येतो त्या न्यूजला फंडामेंटल म्हणतात. फंडामेंटल. आणि ज्या न्यूजचा डेटा येत नाही त्या न्यूजला काय म्हणतात? सेंटिमेंटल म्हणतात. सेंटिमेंटल. समजलं सर्वांना? हो. ओके. आता ह्या न्यूज सेंटिमेंटल किंवा फंडामेंटल न्यूज कुठं बघायचे असतात? इथं आहे बघा, बातम्या अथवा न्यूज कुठं बघायच्या? फॉरेक्स फॅक्टरी. फॅक्टरी म्हणून तुमच्याकडे वेबसाईट आहे, या वेबसाईटला तुम्हाला काय दिसणार आहेत? न्यूज दिसणार आहेत. ओके, ठीक आहे. आता ह्या न्यूज कशा वाचायच्या, काय कसं बघायचं, सगळं तुम्हाला मी दाखवतो. आता हे बघत बसण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, ह्या ज्या महत्वाच्या बातम्या आहेत त्या लिहून घ्या. आणि बातम्या जर तुम्ही प्रॉपर जर नवीन ट्रेडर असाल तर तुमचं कॅपिटल पेक्षा इथं सर्वात जास्त काय महत्वाचं नाही. त्यामुळे बातम्या ज्या वेळेला असतील त्यावेळेला मार्केटमध्ये काय करायचंय? ट्रेडिंग स्टॉप करायचंय 1 तासासाठी. म्हणजे समजा आता संध्याकाळी यातली एक न्यूज आहे इंटरेस्ट रेटची, संध्याकाळी 6 वाजता आहे. मग 6 वाजता न्यूज असेल तर तुम्ही 7 वाजेपर्यंत काय करायचंय? गप बघत बसणे. नाहीतर तुम्ही जर ट्रेडिंग करायला गेला तर तुमचा स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस असतात किंवा लॉस होण्याचे चान्सेस असतात. मग लॉस होण्यापेक्षा तुमचं कॅपिटल जर सेफ राहत असेल तर थांबलेलं बरं की वाईट? चांगलं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? त्यामुळे थांबणं महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर लिक्विडिटी जर समजत नसेल तर लिक्विडिटी ज्यावेळेला समजेल त्यावेळेला तुम्ही न्यूजला ट्रेडिंग करू शकता. या सगळ्या न्यूज लिहून घ्या, या महत्वाच्या न्यूज आहेत. एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट, अनएम्प्लॉयमेंट, ADP and NFP and GDP, CPI and PPI. हा, ह्या सगळ्या न्यूज लिहून घ्या. आणि ह्या सगळ्या न्यूज तुम्हाला त्याची माहिती सगळं फॉरेक्स फॅक्टरीला मिळते, तिथं दाखवतो मी तुम्हाला. नोट डाऊन झाल्यानंतर हँड रेज करा. झालं सर. नोट डाऊन झाले सर्वांचं? येस. ओके, ठीक आहे. आता न्यूज कशा वाचायचं तुम्हाला मी दाखवतो. न्यूज कुठे बघणार आपण? फॉरेक्स फॅक्टरी. गुगल क्रोमला जायचं. गुगल क्रोमला गेल्यानंतर तिथं टाईप करायचं फॉरेक्स फॅक्टरी आणि फॉरेक्स फॅक्टरीला ओपन करायचं. ओपन पहिलीच वेबसाईट येणार, क्लिक करायची त्याच्यावर आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना समोर जशी वेबसाईट तुम्हाला दिसेल तशी तुम्हाला वेबसाईट दिसेल तिकडे. तुम्ही ओपन केलं तरी चालेल, तुमच्या मोबाईलला ओपन करून बघा. बघा दिसते समोर विंडो दिसतो फॉरेक्स फॅक्टरीचा. येस सर. हा, इथं न्यूजला पहिल्यांदा काय करायचं, इथं कोपऱ्यात एक फिल्टर येतोय,
या फिल्टरवर क्लिक करायचं आणि येलो आणि सिल्वर मार्क काढायचा. तर हा मार्क का काढायचे? कारण की येलो आणि सिल्वर ह्या ज्या न्यूज आहेत ह्या मार्केटवर जास्त इम्पॅक्ट टाकत नाहीत. मग जर टाकत नसतील तर त्या बघण्यात काय अर्थ आहे काय? नाही. मग त्या तुम्ही तिथला मार्क काढून टाकायचा. कारण की इम्पॅक्ट टाकणाऱ्या या 2 गोष्टी आहेत. या हाय लेवलला इम्पॅक्ट असतो, हे थोडाफार कमी इम्पॅक्ट असतो. आणि हे बाकीचे 2 आहेत ते काढून टाका. आणि बाकीचं ह्या सगळ्या न्यूज पाहिजेत तुम्हाला, ह्या करन्स्या पाहिजेत आणि अप्लाय फिल्टर करा. तुम्हाला एवढ्याच न्यूज दिसतील. ओपन केलं सर्वांनी? हे बघा इथं आता इथं सगळ्या न्यूजचा डेटा येतोय बघा. सगळ्या न्यूजचा डेटा आलाय का? आलाय. मग ह्या कोणत्या न्यूज आहेत? फंडामेंटल. या फंडामेंटल आहेत बरोबर. हे बघा इथं खाली एक बॉटमला एक न्यूज आहे आणि एक टॉपला एक न्यूज आहे. ह्याचा डेटा आलाय का बघा? आलाय डेटा? नाही. ह्या न्यूज कोणत्या आहेत? सेंटिमेंटल न्यूजचं हे बघा. न्यूजचं टायटल काय बघा? न्यूजच्या टायटल वरच समजते तुम्हाला की सेंटिमेंटल आहे की हे आहे. टायटल वरच समजते बरोबर ना? समजलं? त्याच्यानंतर आज 30 तारीख आहे बरोबर. किती न्यूज आहेत टोटल? आजच्या एवढ्या सगळ्या न्यूज आहेत. ओके. त्यामध्ये इथं तुम्हाला तारीख, वार, टायमिंग सगळं दिसतंय बरोबर. संध्याकाळी 6 वाजता किती न्यूज आहेत बघा? 6 वाजता किती न्यूज आहेत बघा? या संध्याकाळी 6 वाजताची न्यूज आहेत कॅड आणि युएसडीचा बरोबर. कुठल्या पेअरवर जास्त फरक पडणार? या 2च करन्सीच्या न्यूज आहेत. मग कोणत्या पेअरवर जास्त फरक पडणार? तेव्हा इथं दिसते का पेअर? युएसडी कॅडवर पडणार. कारण की युएसडी आणि कॅडची न्यूज आहे ना. ओके बरोबर. आता ह्या न्यूज कशा वाचायच्या तुम्हाला दाखवतो. इथं प्रिव्हियस म्हणजे काय सांगा मला? मागील म्हणजे मागचा डाटा. ओके. आणि फॉरकास्ट म्हणजे चालूचा नाही, अंदाज. एक्सपेक्टेड. पुढचा डेटा. पुढचा किंवा अंदाज म्हणू शकता. पुढचा म्हणू शकत नाही, अंदाज म्हणू शकता. ओके. येणारा डेटा. ओके. हे बघा इथं हा येणारा डेटा दाखवलाय 0.01 आणि 0.1 बरोबर आहे इथं. आणि त्यावेळेला ही न्यूज कशी रीड करायची असते इथं. आता हा पहिल्यांदा मी फोल्डर ओपन केला आणि या फोल्डरमध्ये तुम्हाला त्याची सगळी कोणती न्यूज आहे, कसली न्यूज आहे, काय ते सगळं मिळतं. पण एवढं सगळं मी आपण बघत बसायचं नाही. बघायचं फक्त इफेक्ट काय पडणार आहे. इफेक्ट काय आहे बघा. ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. म्हणजे 0.1 पेक्षा जर डेटा जर ग्रेटर आला तर कुणासाठी चांगला आहे? कुठल्या करन्सीसाठी चांगला आहे? कॅनेडियनसाठी. आता इथे न्यूज लागल्यानंतर ना 0.1 पेक्षा डेटा चांगला आलाय काय? आलाय काय? वाढीव आलाय? कुठं वाढीव आलाय? 0. तेवढंच आलं ना. इथं फॉरकास्ट केलं तेवढंच आलं ना. ऍक्च्युली फॉरकास्ट पेक्षा ग्रेटर आलाय का तो? नाही आला. इक्वल आलाय. नाही आला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता सेकंड खालची युएसडी ची न्यूज बघा. इथं पण काय लिहिले बघा. ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. मग ऍक्च्युअली फॉरकास्ट किती होतं? एवढं होतं. मग ह्याच्यापेक्षा हा ग्रेटर आलाय का? नाही. इक्वल आलाय ना. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही इक्वल झालं. मग इक्वल जर न्यूज लागत असेल तर मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे का? नाही पडणार बरोबर आहे ना. मग एक तर काय व्हायला पाहिजे होतं. आता इथं कॅड एक आहे आणि युएसडी एक आहे बरोबर. एक तर इथं कॅड पॉझिटिव्ह लागलं पाहिजे होतं आणि युएसडी निगेटिव्ह लागलं असतं. मग कुणावर इम्पॅक्ट चांगला पडला असता? कॅडवर. मग कॅड कुठं गेलं असतं? वरती वरती अप गेला असतं. आणि युएसडी कुठं गेली असती? डाऊनला गेली असती. मग आता ह्या पेअर मध्ये युएसडी कॅड हा पेअर आला बरोबर आहे का? कॅड कुठं चाललाय? अपला. म्हणजे कोट करन्सी कुठं चालली तुमची? अपला चालले. आणि बेस करन्सी डाऊनला. मग इथं ट्रेड कोणता घेणार या युएसडी पेअर मध्ये?
सेल साईडचा सेल साईडचा ट्रेड घेणार, कारण की Sell बेस side. करन्सी कोणत्या साईडला चालल्या? खाली डाऊन साईडला खाली. पण इथं न्यूज तसे लागलेले नाहीत, बरोबर आहे का? मग इथं ट्रेड घेणार आहे का तुम्ही? नाही. 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 कळालं तुम्हाला? हो. आता इथं एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असा तुमचा विचार झाला, ठीक आहे. आता परत इथं दाखवतो तुम्हाला मी. वरची जी कॅडची न्यूज आहे ती निगेटिव्ह लागली, ही निगेटिव्ह लागली कॅडची न्यूज. मग कुणाला फायदा झाला या दोघात? गोल्डला युएसडी. युएसडी ला फायदा झाला, युएसडी वरती जाणार. परत दुसरी युएसडी चीच न्यूज लागली आणि ती पॉझिटिव्ह लागली. आता कोणाला फायदा होणार? परत युएसडी ला फायदा होणार ना. बरोबर आहे. दोन्ही न्यूज मध्ये युएसडी वरती चालल्यात, मग कॅड कुठं जाणार? खाली खाली जाणार. मग युएसडी कोणती करन्सी आहे? बेस्ट. बेस करन्सी. आणि कोट कोणती? ही कुठली आहे? कोट करन्सी आहे. कोट करन्सी. मग इथं कोणता ट्रेड येणार? सेलचा. सेलचा बायचा. बायचा. युएसडी वर चाललंय. बायचा बेस करन्सी वर चालली आहे. हा, बायचा ट्रेड येणार. समजलं हे? हा. न्यूज हो. कशा रीडिंग करायचं असं समजलं? हो. इथं डेटा येतोय बघा, इथं ज्या टायमिंगला असं तिथं डेटा येतोय. ग्रीन डेटा आला तर पॉझिटिव्ह न्यूज, रेड डेटा आला तर निगेटिव्ह, आणि ब्लॅक आला तर इक्वल. अच्छा. पण ऍक्च्युअली मार्केट न्यूजवर चालत नाही. कळलं तुम्हाला? इथं मार्केटमध्ये किती पण न्यूज असतील, कमीत कमी इथे 6 जर न्यूज असतील किंवा 5 न्यूज असतील तर मार्केटवर थोडाफार इम्पॅक्ट पडेल. पण 1-2च्या जास्त इम्पॅक्ट पडत नाही, लक्षात घ्या. किंवा ज्या आता तुम्हाला मी महत्वाच्या ज्या बातम्या दिल्यात त्याच न्यूजचा फक्त मार्केटवर इम्पॅक्ट पडतोय, दुसऱ्या न्यूजचा इम्पॅक्ट पडत नाहीत. मार्केट फक्त कशावर चालते? कशावर चालते मार्केट? लिक्विडिटी. लिक्विडिटीवर चालते मार्केट, लक्षात घ्या. कळालं का तुम्हाला? त्यामुळे मार्केटवर न्यूजचा इम्पॅक्ट पडत नाही. न्यूजच्या अगोदर मार्केट मेकर काय करतात? लिक्विडिटी दर करतात, आणि लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केटला डायरेक्शन देत नाहीत. बरोबर आहे. कळालं? न्यूज रीडिंग करायचं समजलं तुम्हाला? न्यूज रीडिंग समजलं? ओके, ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये काय अडचणीचं वाटलं? काय प्रॉब्लेम वाटला? कुणाला काय प्रॉब्लेम वाटला? ऑर्डर सगळ्या कळल्या नाहीत सर. सगळ्या ऑर्डर कळल्या? टाइप्स होत्या ना, हा, शेवटच्या ज्या होत्या ना त्या एवढ्या नाही कळल्या. त्या ऍडव्हान्स लेवलच्या आहेत, थोडा त्याच्याकडे जास्त फोकस करू नका. पहिल्या 4 तर समजल्या? हो. हा, त्या महत्वाच्या होत्या, बाकीच्या काय महत्वाच्या नाही आहेत. चालते. बाकी सगळं समजलं ना सर्वांना? हो सर. सर इम्पल्स करेक्शन कधी चालू करणार आहोत? ते आता हे बेसिक जरा संपल्यानंतर ना, आता बेसिक मध्ये तुम्हाला ऑर्डरही माहित नव्हत्या, मग ते सांगणं गरजेचं होतं का नव्हतं? बरोबर आहे. मग सगळंच एका दिवशी खाल्ल्यानंतर ना डायजेस्ट होणार आहे काय? नाही, जरा दम द्या. होणार की पुढं, जसं पुढे जाईल तसं. आता शनिवार रविवार सुट्टी आहे तुम्हाला. आज शुक्रवार आहे ना? शनिवार रविवार सुट्टी आहे. सोमवारी परत पुढचा सब्जेक्ट चालू होईल. म्हणजे उद्या 2 दिवस क्लास नसणार? हा, ठीक आहे. ओके, चालतंय. ठीक आहे, मग आपण सोमवारी भेटू. काय अडचण असेल तर कोणी सांगा मला. ओके सर, कॉल किंवा मेसेज. सर हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे का? हो, रेकॉर्ड झालेला आहे. युट्यूबला मिळेल तुम्हाला. युट्यूबला दिसेल ना? म्हणजे समजा काही प्रॉब्लेम असेल, आज थोडंसं नाही कळालंय तर मग डबल बघायला. 100% युट्यूबला मिळेल तुम्हाला. चालेल, थँक्यू. ओके. हा, चालतंय. ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. आपण सोमवारी भेटू. गुड नाईट सर.